रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्णारी शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये व प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, या अगोदर आपण प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या माध्यमातून आपण ऊस, डाळिंब आणि कांदा या पिकावर आपण सविस्तर चर्चा घेतली होती. पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही फक्त ऊस, डाळिंब आणि कांदा आणि बाकीच्याच पिकावर व्हिडिओ घेता, पण द्राक्षावर तुमचा अजून पण व्हिडिओ नाही. त्या माध्यमातून आज आपण या द्राक्ष पिकावर आपण तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या माध्यमातून. तर आजचं पीक आहे आपलं द्राक्षे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल बानोसे. शेतकरी मित्रांनो, द्राक्ष म्हणलं की शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय, आणि आज आपण द्राक्ष पिकावरती प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपण द्राक्ष या पिकावरती चर्चा करणार आहोत. चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, देशामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा 80% वाटा हा द्राक्ष पिकाबाबत आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा आणि नाशिक जिल्हा हा अग्रेसर हा द्राक्ष पिकासाठी मानला जातो. त्याचंच अनुकरण करून आता महाराष्ट्रामध्ये सांगली आणि नाशिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये बी द्राक्ष पिकाबद्दल लागवड सुरू झालेली आहे आणि द्राक्ष पीक वाढायला सुरुवात झालेली आहे. तर चला मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया की द्राक्षेमध्ये नेमकं काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने करावं लागतं. तर आजचा विषय आपला आहे द्राक्ष पिकाबद्दल. तर आज आपण द्राक्ष पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहेत. आजचा जो आपला विषय आहे तो द्राक्ष पीक कधी लागवड केली जाते, म्हणजे द्राक्षाची लागवड कधी केली जाते, द्राक्षाची लागवड केल्यानंतर त्याची वाढ कशी केली जाते आणि साधारणतः त्याला किती महिन्याचा कालावधी लागतो, ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा घेणार आहेत आणि सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. त्याचबरोबर द्राक्ष पीक लागवड करायची असेल तर कोणत्या पद्धतीच्या जमिनीची निवड करायची, द्राक्ष पिकामध्ये कोणत्या जातीची निवड करायची, त्याच्यामध्ये दोन्ही झाडातलं दोन्ही रोपातलं अंतर किती ठेवायचं, काय करायचं काय नाही करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टींची आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, तर आपण या एपिसोडमध्ये द्राक्ष पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे. त्यामध्ये आपण द्राक्षेमध्ये लागवड केल्यानंतर मुळीसाठी कुठली औषधे सोडली जातात किंवा मुळी चालू झाल्यानंतर वाढीसाठी कुठले मॉलिक्युल म्हणजे कुठले औषध दिले जातात आणि वाढ झाल्यानंतर कलम भरल्यानंतर कलम फुटण्यासाठी म्हणजे डोळे फुटण्यासाठी आपण कुठल्या औषधांचा उपयोग केला जातो. त्याबरोबरच आपण जे द्राक्ष पिकावर इतर रोग असतात म्हणजे दावणी म्हणा, भुरी म्हणा, करप्या म्हणा, उडद्या, ह्या रोगावर कसं नियंत्रण केलं जातं आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणकोणती औषधे वापरली जातात याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जसं की आता राहुल सरांनी सांगितलं की आपण कोणती औषधं वापरू शकतो किंवा त्याचं नियंत्रण करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय करायचं, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता द्राक्ष पिकासाठी रामा ॲग्रोटेक कंपनीचं औषधांचं भरपूर मोठं आणि चांगलं योगदान आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकच्या कोणत्या औषधाचा वापर मुळीसाठी करू शकतो, कोणत्या औषधाचा वापर काडी तयार करण्यासाठी करू शकतो, कोणत्या औषधाचा वापर त्याच्यावरती रोग नियंत्रण करण्यासाठी करू शकतो, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. तो विषय म्हणजे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये आपण बघणार आहे. मित्रांनो, नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे, पंढरपूर तालुका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल बानोसे, मोहोळ तालुका. तर शेतकरी मित्रांनो, आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा 15वा एपिसोड आहे व द्राक्ष पिकाचा पहिला एपिसोड आहे. तर तुमच्या या द्राक्ष पिकाच्या पहिल्या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण बघूया सुरुवातीला की द्राक्ष पिकासाठी कोणत्या पद्धतीच्या जमिनीची निवड केली जाते. राहुल बाने साहेब, काय म्हणू शकता, द्राक्षासाठी कसल्या पद्धतीची जमीन पाहिजे? सुरुवातीला बघितलं तर आपल्याला द्राक्ष पिकासाठी ही पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्या जमिनीतील मातीचा जो pH आहे तो साधारणतः 7.5 ते 7.7 पर्यंत पाहिजे. तर बघू शकता मित्रांनो की आपण आता जसं की राहुल सरांनी सांगितलं की जमीन ही निचरा होणारी पाहिजे, चांगला सामू असणारी पाहिजे. त्याचबरोबर राहुल सर, जमीन निचराच्या बरोबर दोन्ही रोपातलं अंतर किंवा रोपाची लागवड ही कधी करायची, काय आपण ह्याच्यावरती थोडं काय बोलू शकता? लागवड जर करायची म्हटलं तर साधारणतः जानेवारी ते जून या महिन्यामध्ये द्राक्षाची लागवड केली जाते. द्राक्ष बघू शकतो मित्रांनो आपण की आता विषय झाला जमिनीचा
यानंतर आता महत्त्वाचा विषय म्हणजे की द्राक्षाची लागवड कधी आणि कशी करायची हेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नाही राहुल सर. बरोबर आहे. तर आपण काय सांगू शकतो की नेमकं लागवड कधी आणि कशी करायची? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेच शेतकरी लागवड करताना त्यांना माहीतच नसतं की लागवड कशी केली जाते आणि किती बाय कितीवर केली जाते. यासाठी बरेच शेतकरी ह्याला विचार किंवा यूट्यूबला सर्च कर हे बाकीच्या गोष्टी करतात. पण लागवडी जर केल्या तर महाराष्ट्रामध्ये लागवड ही पहिली सुरुवातीची जी पहिली लागवड होती 10x4 वर केली जात हो. होती. त्यानंतर आली 10x5 वर आली. बरोबर. आता सध्या लागवड 10x5 आणि 11x5 बरोबर. या पद्धतीने लागवड जास्त केली जाते. आता मला सांगा सर की 10x5 जर लागवड केली तर 1 एकरामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कळू द्या की रोपं किती बसतील? ह्याच्यामध्ये 10x4 वर जर लागवड केली तर साधारणतः 900 रोपं बसतात. हो. आणि 10x5 वर लागवड केली तर तुम्हाला साधारणतः 850 ते 860 रोपं बसतात. बरोबर. आणि आता जी लागवड चालू आहे आता सध्या 11x5 ह्या 11x5 मध्ये लागवड जर केली तर साधारणतः 800 रुपये आरामशीर बसतात. म्हणजे आणि 800 रुपयापर्यंत ही- हा, बसते. बसतात. आणि जी 11x5 जी लागवड आहे ना ती आता जी लोक बरेच शेतकरी त्याला प्राधान्य देतात त्याचं एक कारण आहे की त्यामध्ये हवा खेळती राहते. हवा खेळते राहते. हवा खेळती राहिली की म्हणजे तुमचं मला सांगायचं की 11x5 चांगली का? तर ह्याचं उत्तर हे ह्याचं आहे. उत्तर आहे कारण हवा खेळती राहते आणि जो सूर्यप्रकाश आहे हा, तो हा. पूर्ण काडीवर पडतोय. बरोबर बरोबर. म्हणजे मोकळी मोकळी काडी राहते. जर सूर्यप्रकाश जर काडीमध्ये जास्त पडत राहिला तर काडी स्ट्रॉंग होते आणि काडीची बी जाडी बी चांगली होते आणि गर्भधारणा आणि चांगली होते. वाढ बी फास्ट होते. तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतो की लागवड कशी करायची, किती अंतरावरती करायची किंवा काय काय पद्धत आहे लागवडीची, ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो? हे आपण आता बघितलं की लागवड किती बाय किती अंतरावर करायची आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आहे. आणि कुठली लागवड केल्यानंतर कसा त्याचा बेनिफिट भेटतो हे आपण सांगितलेलं आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागवड करताना कशी केली जाते. हो. तर आपण बघितलं सुरुवातीला जमीन कुठल्या प्रकारची पाहिजे आहे, जमिनीचा मातीचा पेज कसा पाहिजे आहे ते आपण बघितलं. हो. ते सगळं झाल्यानंतर आपण लागवड करताना साधारणतः आपण जे एक चार मारून घ्यायची. चार मारल्यानंतर साधारणतः 1 एकराला तुम्ही आपला जे शेणखत असतो तो शेणखत 1 एकराला साधारणतः तुम्ही 5 ते 6 डंपिंग शेणखत टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये रोपं जे आहेत तुमचे जे वृष्टक म्हणतात त्याला ते वृष्टकची जी रोपं आहेत ते लावली जातात. बरोबर. तर आता आम्हाला सांगा राहुल सर की आता आपण बघितले की बाबा द्राक्ष लागवड करताना चार मारायची योग्य, बरोबर ना? त्याबरोबर शेणखताचा वापर करायचा. पण शेणखत कशा पद्धतीचा असावा नेमकं काय सांगू शकता? शेणखताबद्दल जर विचारलं तर शेणखत हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे की शेणखत कसा असला पाहिजे. आता साधारणतः शेणखताबद्दल जर सांगायला गेलं तर शेणखत हा तुमच्या रानामध्ये कमीत कमी 1 महिना आणून टाकलेला पाहिजे. हो. त्यामध्ये तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली झाली. त्यासाठी तुम्ही रामायग्रोटेकचं जे डिकम्पोजर हे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं जर तुम्ही त्याच्यावर जर कल्चरल केलं म्हणजे सतत जर तुम्ही वापर केला 15 दिवसाला त्याच्यावर स्प्रे मारून किंवा पाणी मध्ये मिक्स करून ते जर तुम्ही फवारलं त्याच्यावर तर ते पूर्ण कुजून त्याचं कंपोस्ट खत तयार होतंय. तो जर खत तुम्ही जर बागेला टाकला तर तो तुमच्याला साधारणतः लय एक 8 ते 10 दिवसात पूर्ण लागू होतं. जो इतर शेणखत तुम्ही टाकल्यानंतर साधारणतः जवळजवळ 2 ते 3 महिने लागू होण्यात जातात. बरोबर. जर तुम्ही ह्याच्यावर जर तुम्ही डिकम्पोज करून जर त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर जर तुम्ही त्याच्यात रोपाची लागवड केली तर माझ्या मते रोपाचं सेट व्हायला बी जास्त वेळ लागत नाही. बरोबर. तर बघा शेतकरी मित्रांनो, द्राक्षामध्ये आपण ह्या एपिसोडमध्ये बघतोय प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये की द्राक्ष पिकामध्ये जमिनीची निवड कशी करायची. तर सरांनी सांगितले की जमिनीची निवड ही पाणी निचरा होणारी असावी, त्यानंतर पाणी धरून ठेवणारी नसावी, त्याचबरोबर ह्या जमिनीचा सामू किती असावा ते पण त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं तो पण आहे सामूचा विषय पण. जमिनीतील जो मातीचा पेज आहे ते पेज पण सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. पीएच पण चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट की त्यांनी सांगितलं की सगळ्यात चांगलं अंतर कुठलं ठेवलेलं आपण, बरोबर आहे ना? 11x5 किंवा 10x5. हा, 10x5 किंवा 11x5 का ठेवायचं ह्याचं पण एक्सप्लेनेशन सरांनी दिलेलं आहे की सूर्यप्रकाश चांगला येतो, प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोगराई कमी येते, बरोबर आहे ना? त्याचबरोबर ह्या एपिसोडमध्ये आपण बघितले की बाबा नेमकी लागवड करताना काय काय करावं लागेल. तर जसं की राहुल सर बोलले की 4 मारून घ्यावं लागेल. 4 मारून घेतल्यानंतर चांगला कंपोस्ट झालेला कमीत कमी 1 महिना त्याच्यावर तुम्ही डिकम्पोजर वापरून रामायग्रोटेक कंपनीचं डिकम्पोजर वापरून तुम्ही हे डिकम्पोजर बोललं तर तुम्हाला रामायग्रोटेकचं असं एक प्रोडक्ट आहे की डिकम्पोजर नावानं ते जर तुम्ही शेणखतात वापरलं किंवा तुमच्या शेणखतात जर कुठला तुम्ही पाला पाचोळा किंवा एखादा पाचट किंवा तुम्ही जर त्यात टाकलेला असेल कुजवायचं असेल तर तुम्हाला ते डिकम्पोजरचा सगळ्यात भारी बेनिफिट भेटतो. ते जर तुम्ही यूज केल्यानंतर तो शेणखत तुम्हाला पूर्ण वापरायला फास्टमध्ये लागू व्हायला मदत होतो तुम्हाला. तर आपण बघितलं की 4 मारून घेऊन त्यात चांगल्या पद्धतीने कुजलेला शेणखत घेऊन
आपण त्याची लागवड करू शकतो, बरोबर आहे ना. शकतो. तर आपण उर्वरित जे काही भाग आहे ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया. जरी ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न विचार असतील तर तुम्ही रामायग्रेडच्या ऑफिशियल रामायग्रेड ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्ही विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निरसन करण्यासाठी पुढच्या रविवारी बरोबर 12:30 वाजता येणार आहे. एकाच एपिसोड म्हणजे कोणता? प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अजून जर द्राक्ष पिकाबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे किंवा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही रामायटेकच्या ऑफिशियल चॅनलला कमेंट करू शकता किंवा रामायटेकच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता. कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील, काय शंका असतील तर बिनधास्त विचारा. तुम्हाला त्या द्राक्ष पिकाबद्दल जेवढी पाहिजे तेवढी माहिती, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला द्राक्षाबद्दल माहिती दिली जाईल. मित्रांनो, अधिक माहितीसाठी कस्टमर केअरचा नंबर पण तुम्हाला आम्ही देत आहोत. मित्रांनो, तर कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12. या अधिकृत कस्टमर केअरवरती तुम्हाला ज्या काही शंका असतील त्याही तुम्ही त्या कस्टमर केअर नंबरवरती विचारू शकता किंवा हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्या काय काही शंका आहेत त्या. तुमच्या प्रश्नाचे, तुमच्या शंकेचे 100% निरासन इथं केलं जाणार आहे. मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढील भागामध्ये आपण ज्या माहिती सांगणार आहे. आता आपण ह्या भागामध्ये आपण रोप लावल्यानंतर अंतर किती ठेवायचे आणि जमीन कशी निवडायचं, जमिनीचा मातीचा जो pH आहे तो किती ठेवायचा. तर आता नंतरच्या एपिसोडमध्ये आपण रोपांची वाढ कशी करायची, रोपांची वाढ करण्यासाठी त्यासाठी कलम कधी भरायचं, कलम किती महिन्यानंतर भरायचं, रिकट किती महिन्यानंतर मारायचं, ह्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि अजून एक आपण रोपांच्या वाढीसाठी आणि काडीच्या जाडीसाठी कुठले आपल्याला जे अन्नद्रव्ये लागतात त्या अन्नद्रव्यावर बी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर जे काय सरांनी सांगितलेलं स्टेज आहेत त्या स्टेजवरती रामा ॲग्रोटेक कंपनीचं प्रोडक्ट कोणत्या स्टेजवरती कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला फायदेशीर ठरेल हे पण तुम्हाला आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तर लवकरच भेटूया आपल्या रामा ॲग्रोटेक कार्यक्रमामध्ये. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्नारी शेतकरी मित्रांनो, तर आज आपल्या 16व्या एपिसोडमध्ये व द्राक्षीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा द्राक्षीच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण द्राक्ष लावताना जमिनीची निवड कशी करायची, जमिनीचा मातीचा pH किती असला पाहिजे, लागण किती बाय कितीवर केली पाहिजे आणि लागण करताना कशी केली जाते ह्याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली होती. तर ह्या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहे, तर ह्या एपिसोडमध्ये आपण लागण केल्यानंतर रोपांची वाढ कशी केली जाते, वाढ केल्यानंतर त्या रोपाला कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं, किती महिन्यानंतर भरलं जातं, कलम भरल्यानंतर त्या कलमाची जी वाढ असते ती वाढ कशी केली जाते किंवा कलम जे भरलेलं आपण त्या बुडाची जाडी कशी वाढवायची किंवा काडीची जाडी कशी वाढवायची ह्याच्यावर आपण बघणार आहोत. तसेच कलम भरल्यानंतर आपण रिकट कुठल्या महिन्यात मारला जातो आणि किती डोळं ठेवून रिकट मारला जातो ह्याच्यावर पण आपण सविस्तर चर्चा करणार. रिकट मारल्यानंतर काडी कशी पळवायची, काडी पळवल्यानंतर वलांड कसे बांधून घ्यायचे, फाउंडेशन कसं तयार करायचं, फाउंडेशन तयार केल्यानंतर फाउंडेशनवर वलांड कशा प्रकारे टाकले जातात आणि प्रत्येक वलांडाला किती काड्या ठेवल्या जातात आणि प्रत्येक काडी किती पानावर स्टॉप केली जाते याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर या सर्व प्रश्नांचं तुम्हाला एकाच ठिकाणी उत्तर मिळणार म्हणजे तोच कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर बघायला विसरू नका मित्रांनो, रविवारी ठीक 12:30 वाजता रामा ॲग्रोटेक कंपनीचा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या रामा ॲग्रोटेक कंपनीचा प्रश्न तुमचे उत्तर आमचे या 16व्या एपिसोडमध्ये मी नितीन शिंदे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी राहुल बानवसे प्रतिनिधीत मी तुमचं या 16व्या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं की आपला द्राक्षीचा पहिला एपिसोड 15वा एपिसोड झाला होता, त्यामध्ये आपण सांगितलं होतं शेतकरी मित्रांसाठी की द्राक्षीची चांगल्या पद्धतीने लागवड वगैरे कशी करायची, काय करायची. तर या एपिसोडमध्ये आपण काय सांगणार आहे सर? ह्या एपिसोडमध्ये बघितलं तर आपण ह्या एपिसोडमध्ये लागवड केल्यानंतर त्या रोपाची वाढ कशी करायची, वाढ केल्यानंतर कलम कसं भरलं जातं किंवा कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं, कलम भरताना कुठल्या जातीची निवड करायची किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्या जाती आहेत फेमस त्या सर्व जातीची किंवा त्या सर्व महत्त्वाची माहिती आपण या एपिसोडमध्ये सांगणार आहोत. आणि कलम भरल्यानंतर कलमाची वाढ केल्यानंतर रिकट किती पानावर मारला जातो याचे पण आपण सविस्तर या भागामध्ये माहिती घेणार आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो, आपला दुसऱ्या एपिसोडला आपण जसं सरांनी सांगितलेल्या या सगळ्या प्रश्नांवरती आपण आपली चर्चा सुरू करूया.
तर शेतकरी मित्रांनो, आपण या एपिसोडमध्ये बघूया की रोपाची लागवड कशी करावी, कशी करू शकतो आपण रोपाची लागवड सर. रोपाची लागवड बघायला गेलं तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितली रोपाची लागवड आणि अंतर किती ठेवायचं याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली होती. आता आपण बघणार आहोत रोपाची वाढ कशी करायची आणि कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं. तर साधारणतः सुरुवातीला आपण बघितलं तर रोपाची वाढ करण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये म्हणजे रोपं पळली पाहिलेत. साधारणतः 10 महिन्यापर्यंत आपल्याला रोपाची वाढ करायची असते. त्यामध्ये तुम्हाला जी खोड आहे म्हणजे जी काडी आहे त्या काडीची जाडी वाढली पाहिजे आणि रोपाची वाढ झाल्यानंतर आपण साधारणतः 10 महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपण कलम भरलं जातं. कलम बघायला गेलं तर तुम्हाला आता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ क्लोन, थॉम्सन, माणिक चमन, साधा सुपर सोनाका, साधा सोनाका आणि आता नवीन एक आलेले आहे शरद. एवढ्या सर्व जातीच्या लागवडी आपण करू शकतो. आता ज्याच्या त्याच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यानुसार तुम्हाला कुठली निवड करायची त्यानुसार तुम्ही कलम भरलं जातं. आणि शेतकरी मित्रांनो, जसं की आपण बघू शकता एवढ्या सर्व जाती आहेत. तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही लागवड करू शकता किंवा कलम करू शकता तुम्ही. त्यामध्ये तुम्ही रोप लागवड केल्यानंतर सुरुवातीचे जे काही बहार आहे किंवा सुरुवातीचा जो काही पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही कलम बघायला गेलं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला बेदाना करायचा आहे का तुम्हाला वाईनचं करायचं आहे त्याचं प्रॉपर तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे ह्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा. ह्याचा विचार केल्यानंतर तुम्ही मग कुठलं कलम भरायचं त्याचं सिलेक्शन करून कलम व्यवस्थित भरून घ्या. आणि कलम भरताना रोप लावताना सुरुवातीला रोप लागवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाची पहिली काळजी घ्या म्हणजे काय, त्या लागलेल्या रोपाला मुळी फास्ट सुटावी, त्याच्यावरती शेंडा जास्त पळावा. मुळीला जर म्हणलं तर तुम्ही प्रत्येक झाड कुठलं बी असून द्या, त्या झाडाची मुळी जेवढी चांगली स्ट्रॉंग राहील तेवढं झाडाची वाढ आणि झाडाचं जो कॅनोपी जी राहते ग्रोथ राहते ती चांगली राहते. कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुळीवरच जास्त काम केलं पाहिजे. तर हे मुळी चालू करण्यासाठी आपण आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं रूट मॅजिक हे मुळीसाठी खास औषध आहे मित्रांनो, ते आपण हे वापरू शकतो. तर हे ह्यामध्ये मुळीसाठी जर बघायला गेलं तर आपण ह्याला जे शेणखत टाकलेलं असतो त्या शेणखतामध्ये जर तुम्हाला गांडोळाची निर्मिती करायची असेल, मुळी जर कंटिन्यू चांगली जर तुम्हाला सदृढ बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये रामा ॲग्रोटेकचं व्याम मॅक्स, बायोक्रांती आणि गुळ हे जर भिजवून जर तुम्ही सोडलं तर तुमच्या जमिनीमध्ये जवळजवळ 4थ्या ते 5व्या दिवशी गांडोळाची निर्मिती होते. जेवढे गांडोळ जास्त तयार होईल बेडमध्ये तेवढे जमीन भुसभुशीत जाते. आणि द्राक्षाला बघायला गेलं तर तुम्हाला बेड सगळ्यात जास्त बेड भुसभुशीत राहिलेलं सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. त्याचबरोबर आता आपण बघू शकतो की रोप लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कलम भरणार आहे. तर जसं की सरांनी सांगितलं जेवढं किती कलम आहेत त्या कलमाची नावं सांगितलेली. कलमापर्यंत आपण बघायला गेलं तर कलम तर आपण सांगितलं, कलमाची नावं सांगितली. कलम कुठलं भरायचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा तुम्हाला बेदाना करायचा आहे का तुम्हाला मार्केटिंग करायचं, ह्याच्यानुसार तुमचं कलम कुठलं भरायचं ते तुम्ही ठरवायचं. कलम भरण्यासाठी म्हणजे सुरुवातीला भरण्यासाठी तुम्ही जो पहिला रोप लावल्यानंतर जो 10 महिन्याचा जो कालावधी आहे तो जो कालावधी असतो तो वाढीचा असतो. त्या वाढीमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्हाला NPK, तर वाढीसाठी NPK हे घटक लागत असतात. त्यासाठी तुम्ही रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन हे प्रोडक्ट यूज करू शकता. त्यासाठी अजून एक आपलं दमदार प्रोडक्ट आले म्हणजे द्राक्ष स्पेशल. बरोबर. द्राक्ष स्पेशलनं जर तुम्ही यूज केलं तर द्राक्ष स्पेशलनं तुमची काडी स्ट्रॉंग होते, बुडाची जाडी वाढते आणि रोप फास्टमध्ये सेट होतं. तर ही अवस्था आपण आता कलम भरापर्यंत म्हणजे 10 महिन्यापर्यंत बघितली. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला कलम कुठलं निवडायचं ते कलम भरलं जातं. तुमच्या निवडीनुसार कलम ज्यावेळेस तुम्ही भरणार त्यावेळेस कलम भरल्यानंतर तिथून पुढं आपण 1 ते 2 डोळ्यावरती म्हणजे कलम भरू शकतो किंवा ते एक आपण जे काय आहे. आता तुम्ही बघायला गेलं तर कलम आपण आता समोर जात आहे इथं आपण आता बघितलं हे 10 महिन्यानंतर आपण इथं कलम भरलेलं आहे. कलम भरल्यानंतर इथून जी वाढ असते तुम्ही ती रिकटपर्यंत असतो. बरोबर. आता तुम्ही इथं बघितलं कलम भरल्यानंतर आपल्याला पुन्हा इथून जे अन्नद्रव्य द्यायला लागतात म्हणजे इथून जर बघितलं तर तुम्हाला पळवणे म्हणलं तर तुम्हाला इथून पुढं तुम्ही जर रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन हे जर तुम्ही प्रोडक्ट वापरलं तर तुम्हाला फास्टमध्ये ग्रोथ भेटते. तसंच द्राक्ष स्पेशल जर वापरलं तर द्राक्ष स्पेशल बरोबर तुमच्या झाडाचं ग्रोथ पण म्हणजे वाढ पण जास्त राहते आणि काडीची जाडी ही सगळ्यात महत्त्वाची, ती पण जाडी पण वाढते. कारण तुमचं नुसतं झाड पळणं पाहिजे, झाड पळत तुमचं काडी बी फुगली पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काडी फुगणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जेवढी काडी चांगली फुगल तेवढा डोळं चांगले व्यवस्थित फुटलं. तर बघूया आपण मित्रांनो, आतापर्यंत आपण कलम भरण्यापर्यंत माहिती घेतली होती. तर राहुल सर आम्हाला सांगा की कलम भरण्यापासून वलांडे तयार करायपर्यंत रामा ॲग्रोटेकची कोणती उत्पादने आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो, कुठल्या स्टेजला यूज करू शकतो? तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण आलो कलम भरलं आपण 10 महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर महिन्यानंतर आपण जो कालावधी असतो तो जानेवारीपर्यंत रिकट मारणे. बरोबर. रिकट मारल्यानंतर तिथनं आपल्याला वलांड तयार करणं म्हणजे सगळ्यात द्राक्षाचा जो मेन पार्ट आहे ते तेथपर्यंत असतो. आपण कलम भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं द्राक्षाची तुम्हाला पहिला 1 महिना जो असतो ते काढून
म्हणजे कलम भरण्यापासून फुटून वलांड्यापर्यंत एक महिना जातो. पळवणे द्राक्ष. बरोबर. त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं सगळ्यात तुम्हाला अजून एकदा की तुमच्या जमीन जेवढे भुसभुशीत असेल आणि मुळे जेवढी चांगली स्ट्रॉंग असेल तेवढं तुमचं झाड सदृढ राहते. त्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याला खालून ड्रिपमधनं बायोक्रांती, रामा व्याम मॅक्स आणि गुळ हे जर मिक्स करून तुम्ही कंपल्सरी महिन्यातून एकदा सोडणे. त्याचबरोबर तुम्ही रूट मॅजिकचा वापर करू शकतो. रूट मॅजिकचा आपण हा पळवण्यासाठी ज्ञानशक्तीचा वापर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर काडीची जाडी आणि तुमची काडी जर स्ट्रॉंग करायची असेल तर ह्यासाठी तुम्ही द्राक्ष स्पेशल रामायट्रिकचं द्राक्ष स्पेशल ते तुम्ही यूज करू शकता. बरोबर. त्याचबरोबर आता मला सांगा की आता आपण वलांड्यापर्यंत आलो ना, वलांड्यापासून काड्यांचं नियोजन करायचं आता आपल्याला, तर आपण एका बाजूला एका वलांड्यावर किती पद्धतीने किती काड्या घेऊ शकतो आपण? तर सगळ्यात महत्वाचं आपण आलो साधारणतः जानेवारीमध्ये रिकट मारला जातो. रिकट हा 2 ते 4 डोळे ठेवून रिकट मारला जातो. हो. रिकट हा 2 ते 4 डोळ्या ठेवल्यानंतर त्यातनं जो डोळा तुम्हाला सदृढ भेटेल म्हणजे चांगला भेटेल तो डोळा तुम्हाला वर न्यायचा असतो. आता तुम्ही बघितलं हे तर तुम्ही त्याला तयार करण्यासाठी तुम्ही काठी लावली. काठी लावल्यानंतर आपण काठीला हे झाड व्यवस्थित बांधून घेतलेले. आता इथून बैल तर बांधून घेतलेले. आपण आता ह्या टायमाला 2 ते 4 डोळ्यावर ह्याचा रिकट मारलेला होता. बरोबर. त्यानंतर आपण काय केलं, एकच डोळा जो सदृढ डोळा आहे तो डोळा ठेवला आणि तो शेवट नेला. हितनं जी गरज असते तिथं तुम्हाला ती वाढीचीच गरज असते. इथून पर्यंत तुम्ही ह्या रामायट्रिकचं ज्ञानशक्ती जो पळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट आहे. बरोबर. ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन हे कंपल्सरी तुम्ही देणं. त्याचबरोबर कारण तुम्हाला नुसती वाढच करायची नाही, वाढ करण्याबरोबर तुम्हाला काडीवर बी जास्त काडी म्हणजे तुमची काडी जेवढी जाड होईल तेवढं झाड तुमचं चांगलं सदृढ होते. कमीत कमी 15 ते 20 दिवसाला तुमचं द्राक्ष स्पेशल गेलंच पाहिजे. आता मला सांगा की सर आपण काड्यांचं नियोजन करायचं आपल्याला, बरोबर ना? असा विषय आहे की आता ही पहिली बाग आहे, पहिल्या वर्षाचं पीक आहे, तर पहिल्या वर्षाच्या पिकाला आपण वलांड्यावरती किती काड्या घेऊ शकतो? आता तुम्ही बघायला गेलं तर समज आपण काय केलं, वलांड घ्यायसाठी आपल्याला फक्त 2च वलांड्याची गरज असते. बर. एक वलांडा उजव्या साईडला जातो, एक वलांडा डाव्या साईडला जातो. इकडचा वलांडा तुम्हाला साधारणतः 7 पानावर स्टॉप करायचा असतो. तिकडचा वलांडा साधारणतः तुम्हाला 7 ते 8 पानावर स्टॉप करायचं. टोटल 16 पानावर तुमचं वलांडा स्टॉप झालं पाहिजे. ते झाल्यानंतर वलांडा तुम्हाला व्यवस्थित बांधून घ्यायचं. आता सगळ्यात महत्वाचं वलांडा तयार करण्यासाठी तुम्हाला अजून पण वलांडा जास्त हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून पण मुळी चांगली लागते. बरोबर. तुमची मुळीसाठी तर तुम्हाला आपण म्हणलं जाईल महिन्याला रूट मॅजिक ह्यांना तुमची गांडोळ्याची संख्या वाढते, जमीन भुसभुशीत होती. त्यासाठी तुम्हाला पुन्हा अजून येतं तुम्हाला ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटनची गरज लागते. म्हणजे मित्रांनो आपण बघू शकतो की वलांड तयार करताना तुम्हाला फुटव्यांची गरज आहे आणि तुम्हाला फुटवे पाहिजे असेल तर तुम्ही रामायग्रोटेकचं ज्ञानशक्ती वापरू शकता. त्याच्यानं तुमच्या या वलांड्याला भरपूर फुटवे येतील आणि त्या फुटव्याचा वापर आपण काडीसाठी करू शकतो. आता ते तुम्ही जर फुटवा वाढल्यानंतर आपल्याला इकडे 7 ते 8 पानावर स्टॉप करायचा, तिकडे 7 ते 8 पानावर स्टॉप केल्यानंतर आपल्याला गरज असते सगळ्यात महत्वाची तुमच्या काडीची जाडी म्हणजे वलांड्याची जाडी तयार झाली, संख्या, काडीची जाडी. वलांड्यानंतर काडीची आहे, वलांड्याची जाडी वाढवण्यासाठी तुम्हाला द्राक्ष स्पेशल आहे. द्राक्ष स्पेशलनं तुमची काडीची जाडी वाढते. त्याचबरोबर तुमची ही वलांड्याला कलर येण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं बायोसृष्टी रामायट्रिकचं बायोसृष्टी हे प्रोडक्ट वापरू शकता. आता मला सांगा सर, ह्याच्यासाठी तुम्ही बायोसृष्टी सांगितलं, पण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला एनपीकेच्या ग्रेडची गरज असते, तर आपण आपल्या रामायग्रोटेक कंपनीच्या एनपीकेच्या ग्रेडची कसा इथं वापर करू शकतो? आता सगळ्यात महत्वाचं एनपीके पेक्षा द्राक्ष जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं पीजीआर. द्राक्षला बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त कसं सेंद्रिय जास्त लागते. द्राक्ष हे वेलवर्गीय पीक आहे. वेलवर्गीय पिकाला जेवढं सेंद्रिय जेवढं जैविक असेल तेवढं सगळ्यात फायदेशीर, कारण द्राक्ष म्हणलं तर जास्त पीजीआर चालतं. तर तुम्ही बघायला गेलं तर तसं त्या मापात जर गेलं तर जरा तो तुम्ही रामायट्रिकचं सुरुवाती काळामध्ये 19-19 वापरू शकता. 19-19 तुमची वाढ फास्ट होते. बरोबर. त्यानंतर तुम्हाला त्याबरोबर जाडी वाढवायची असेल तर तुम्ही रामायट्रिकचं 05234 यूज करू शकता. रामायट्रिक 052 यूज केल्यानंतर तुमची खोडाची जाडी वाढते. फुटव्यासाठी आपण काय फुटव्यासाठी तुम्ही रामायट्रिकचं 12 तुम्हाला कलम भरल्यानंतर तुम्हाला 12 गरज लागते. काडी पकवण्यासाठी तुम्हाला रामायट्रिकचं 050 आहे, पोटॅशियम शोनाइट आहे. बरोबर. हे जर तुम्ही प्रॉडक्ट यूज केला तर आता मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जसं की विचार करतो की आता कोणतंही पीक असू द्या, त्या प्रत्येक पिकाची मुळी आणि पान चांगलं असेल तर ते पीक चांगलं येतं. तर ह्याच्यासाठी हे झालं. आता तुम्ही मुळीचं आम्हाला सांगितलं सगळं. आता पानाची जी काही ग्रोथ आहे, आता काही जणांच्या शेतकरीमध्ये बघितले तर काही जणांची पानं लहान असतात, काही जणांची पानं मोठी असतात. बागाला जर बघायला गेले जेवढी कॅनोपी चांगली तेवढी बाग सदृढ. तर म्हणजे आम्हाला सांगायचं काय मित्रांनो की जर तुमच्या झाडाची पानं सशक्त असतील तर तुमच्या काडी तयार व्हायला मदत होणार आहे. आणि ही पानं सशक्त करण्यासाठी, पानाची काळोखी, लांबी, रुंदी वाढवण्यासाठी तुम्ही रामायग्रोटेक कंपनीचं रामा गोल्ड, स्टीम ग्रो हे
प्रोडक्ट अवश्य तिथं वापरू शकता. ह्याचा फायदा काय होईल की तुमचं जे पानाचा आकार आहे हा पानाचा आकार मोठा होईल, हिरवागार गडद होईल. ह्याच्यामध्ये होईल काय की तो आकार मोठा झाला, गडद झाला तर सूर्यप्रकाश भरपूर मिळेल भेटेल. आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळेल तर काड्या तयार व्हायला तुमच्या मदत होईल. बरोबर आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आता झाड मोठं झाल्यानंतर आपण बघितलं पानावर सगळं हो. ह्यासाठी जर आता तुम्ही जर यूज केलं, आता बघितलं गेलं तर झाडावर बऱ्याच पानावर रोग येतात. हो. करप्या, दावण्या म्हणा, उडद्या हो, म्हणा. हो, हो. कारण रोपाला बघायला गेलं तर उडद्या, करप्या आणि दावण्या सगळ्यात जास्त अटॅक करणार आहे. ह्यासाठी जर तुम्ही बघायला गेलं तर रामायणचं असं एक प्रोडक्ट आणलंय की ते चिटोसन म्हणून जे कंटेंट नावाचं प्रोडक्ट आहे, चिटोसन 12%. हो. चिटोसन मला बघायला गेलं तर हे कशापासून बनतंय त्याचं एक तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो. जे समुद्रातले जे आपण जे बघितलं तर कासव बघितलं हो. किंवा खेकडे बघितलं, कासवाला संरक्षण देण्यासाठी वर काय असतं? कवच असतं. तसंच खेकड्याला संरक्षण देण्यासाठी काय असतं? कवच असतं. त्याच्यापासून असं आपण एक प्रोडक्ट बनवलंय की शेतकऱ्यांना द्राक्षामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर संरक्षण करण्याचं, त्याच्यावर पांघरून टाकण्यासाठी रामायण असं एक प्रोडक्ट आणलंय, ते बायो इन्व्हर्टर म्हणून. बायो इन्व्हर्टर. ते बायो इन्व्हर्टर असं प्रोडक्ट आहे की तुमचं ते बुरशी जे तुमच्या पानावर म्हणा, फळावर जे येणारे बुरशी आहेत त्या बुरशांना कंट्रोल ठेवण्याचं काम, तसेच झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम, म्हणजे ते बुरशीनाशक बी म्हणून काम करते आणि टॉनिक म्हणून बी काम करतं. हो. म्हणजे हे जर प्रोडक्ट जो तुम्ही वापरलं तर माझ्या मते मला वाटत नाही की जास्त तुम्हाला इतर फवारण्या करण्याची गरज पडेल. हो. तर बऱ्याच शेतकरी मित्रांना असं वाटत होतं की रामायणाची औषधं फक्त डाळिंबावर चालतात का, फक्त ऊसावरच चालतात का, फक्त केळीवरच चालतात का, कांद्यावर चालतात का. तर असं काही नाही मित्रांनो. रामायग्रोडिकची भरपूर उत्पादनं जी आहेत ती तुमच्या द्राक्ष पिकाला सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेजला चालणारे रामायग्रोडिकची संपूर्ण उत्पादनं आहेत. आपण ह्याच आता पुढच्या एपिसोडमध्ये तर बघणारच आहे की बाबा वरती गेल्यानंतर काडी तयार करताना कसं करायचं काय. आता आपण हे तर बघितलं तर आपण हे तर काड्याचं सांगितलं, रिकट मारल्यानंतर काड्या किती ठेवायच्या. साधारणतः इकडे आपण बघितलं तर एका वलांड्याला साधारणतः तुमच्या फायल्यात एक 12 ते 13 काड्या आणि तिकडल्या वलांड्याला बघितलं 12 ते 13 असं साधारणतः तुमच्या एक 25 ते 26 काड्या पहिल्या रोपाला 25 ते 26 काड्या पाहिजे. हे जर बघायला गेलं तुमच्या 25 ते 26 जर काड्या बघितलं तर तुम्ही जर समजा हे बेदानं जर प्लॉट ठेवत असेल तर तुम्हाला आरामशीर 4 टन अवरेज भेटू शकते. आणि जर मार्केटिंग असेल तर तुम्हाला 14 ते 15 टन आरामशीर अवरेज भेटते. आणि या सर्व अवरेजसाठी किंवा या बेदानासाठी रामायरोडीची औषधं तत्पर आहेत. तुम्ही त्याचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य असा वापर करून आणि तुमच्या उत्पन्नामध्ये कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन काढू शकता. आणि अजून एक शिंदे साहेब, ह्याच्यासाठी आपण अजून एक आहे की पानावर जर तुमच्या ग्लिचिंग आणि कॅनोपी आणि पानावरचं जर रोग कंट्रोल करण्यासाठी आपण बघितलं की आपलं बायो इन्व्हर्टर बद्दल तुम्हाला सांगितलं. बायो इन्व्हर्टर असं प्रोडक्ट आहे की खतरनाक प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला संरक्षण देण्याचा, आधार देण्याचं काम बायो इन्व्हर्टर करते. ह्याच्याबरोबर अजून एक आपण असं एक प्रोडक्ट आणलेलं आहे की निमकरंज इनबिल्ट द्राक्ष स्पेशल. त्याचा जर तुम्ही कंटिन्यू 10 दिवसाला जर स्प्रे घेतला तर तुमच्या, मला वाटत नाही की तुमच्या बागावर कुठल्या करप्याचा अटॅक होईल किंवा कुठल्या तुमच्या दावणीचा अटॅक होईल. तर म्हणजे एकंदर राहुल सरांनी जशी माहिती सांगितली मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या. बरं, आता मला सर सांगा की आपण रामायग्रोडिकचं सांगताय सगळ्याच बरोबर ना. ह्या रामायग्रोडिकचा विषय आता सगळ्यात महत्त्वाचा, शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती काय की द्राक्ष म्हणलं की खर्च ह्याला एक तीच आता मी सांगितलं तुम्हाला की रोग आल्यानंतर तुम्ही जी धावपळ करता किंवा रोग येण्या अगोदर तुम्ही जी धावपळ करता जे पण ह्याला जर तुम्ही संरक्षण कवच जर टाकलं तर, आता तुम्हाला मी कसं म्हणलं की कासवाला कसं देवानं दिलंय कवच दिले, तसं खेकड्याला त्यांचा जीव वाचवण्यासाठी काय कवच दिले. तसं जर रामायग्रोडिकनं द्राक्षवाल्या शेणला किंवा इतर पिकांना वाचवण्यासाठी काय केले, बायो इन्व्हर्टर दिले. तर मित्रांनो, तुम्ही बायो इन्व्हर्टरचा वापर करून तुमच्या बागेचे संरक्षण करू शकता. रामायग्रोडिकच्या तुमच्या जे फवारण्या आहेत, जे खर्च आहेत, मला सांगा तुम्हाला रोग कशा मार्फत येतात. रोग म्हणजे काय असतात, जे हवेतले जे बुरशी असतात त्या बुरशांचा जर तुमच्या पिकावर अटॅक झाला आणि पिकावर अटॅक कधी होतं, जर त्या तुमच्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली किंवा तुमच्या झाडाची मुळी जर चालत नसेल किंवा तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या झाडाला रोग जास्त येतात. साधारणतः बघायला गेलं तर माणूस आजारी कधी पडतो, ज्यावेळेस त्याला पाहिजे तेवढे अन्नद्रव्य मिळत नाहीत, जास्त करून इम्युनिटी पॉवर कमी झाली. तर तुम्ही जास्त करून जर बाहेरचं जेवण करत राहिला किंवा सतत तुम्ही जर बाहेरचं खात राहिला, तुम्ही घरचं जर जेवण कमी केलं तर तुम्ही काय होणार, आजारी पडणार. तसंच ह्याचं काम आहे की तुम्ही जास्त करून तुम्ही झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवा, झाडाला सदृढ बनवा, झाडाची कॅनोपी व्यवस्थित ठेवा, झाडाची मुळी स्ट्रॉंग करा, झाडाला जो आहार देता ते कुठला आहार देतात त्याच्यावर जरा तुम्ही थोडं लक्ष देऊन त्याला चांगला आहार द्या. आणि त्यानंतर तुम्हाला तर म्हणलेलं आहे की झाडाच्या बुरशा जर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला पहिलं एक आपण संरक्षण कवच जे म्हणलं तर एक आपलं रामायणचं बायो इन्व्हर्टर आणि निमकरंज द्राक्ष स्पेशल इनबिल्ट फॉर्म्युलेशन, ह्या दोन जर प्रॉडक्टचा यूज केला तर तुम्ही
आता इथं आपण उदाहरण देऊ शकतो की सुरुवातीपासून असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांनी द्राक्ष स्पेशल निमकरण आणि आता हे सध्या आता बायोन आपण आता ह्या सीझन पासून लोकेशनला देतोय. हे एवढं जर केलं तर झाडाला मला वाटत नाही की जास्त फवारणी घ्यायची गरज पडेल. एकंदर सांगण्याचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो की तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या औषधांचे प्रोडक्टचा वापर योग्य वेळी करून तुम्ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणू शकता. तुम्ही मार्केटिंग करा, अगोदर बेदाना करा, कोणतंही पीक घ्या तुम्ही ह्या दोन्हीपैकी. त्याच्यासाठी तुम्हाला लागणारं जी काय औषध आहेत ह्याचा जी काय भरमसाठ खर्च आहे ती तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून कमी करू शकता. भरमसाठ खर्चाविषयी जर बोलायला गेलं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कंटेनवर करता, प्रत्येक रोगावर करता. आपण काय केलेलं आहे, फक्त रोग कशामुळे येतात तर बुरशी आपण मुळावर आपण अटॅक करू. बरोबर. जर मुळावर जर अटॅक केला तर तुम्हाला इतर वेगवेगळ्या फवारणी करायची गरज पडणार नाही. एका फवारणीमध्ये तुमचं सगळं रोग कंट्रोल होऊ शकतो. तर आता आपण बघितलं की जसं की राहुल सरांनी आपल्याला लागवडीपासून काड्या तयार करण्यापर्यंत मार्गदर्शन केलं किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं कोणत्या पिकाचा कोणत्या म्हणजे स्टेजवरती कुठल्या प्रोडक्टचा वापर करायचा, त्याचा फायदा काय होऊ शकतो किंवा अंतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं. तर खरंच मनापासून तुमचं धन्यवाद राहुल सर. धन्यवाद तुमचं पण. तुम्ही पण असे प्रश्न विचारले की जे शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे भेडसावतात, म्हणजे सतत त्यांना जे अडचणी येणारे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही विचारल्यामुळे त्यांना बी माझ्या मते त्यांना बी असा एक फायदा होईल की मी 100% सांगू शकतो की त्यांच्या खर्चात बी बचत होणार, म्हणजे होणार आणि उत्पन्नात वाढ होणार. जे तुम्ही प्रश्न विचारले ते शेतकऱ्यांच्या बरेच ह्या समस्या आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टीला काय समस्या येतात ते आपण सविस्तर माहिती दिली. आणि तरीही शेतकरी बांधवांना तुम्हाला याच्यामध्ये अजून काय अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या शंका मांडू शकता. या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला त्या शंकेवरती तुमचं नक्कीच निराकरण केलं असेल. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्व अडचणींना वाचा फोडणारा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर तुम्ही बघायला विसरू नका प्रत्येक रविवारी 12:30 वाजता रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती प्रश्न तुमचे उत्तर आमचे. रामकृष्ण हरी. रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल प्रश्न तुमचे उत्तर आमचे या 17व्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. मी कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे. रामकृष्ण हरी. मी कंपनी प्रतिनिधी राहुल बानवसे. आज आपण मित्रांनो बघणार आहे की गेले 2 एपिसोड झाला आपण द्राक्षावरती माहिती घ्यायला चालू केली आहे. पहिल्या एपिसोडमध्ये आपण बघितले की रानाची निवड कशी करावी किंवा दोन्ही झाडांमधलं दोन्ही रांगेमधलं अंतर किंवा कुठल्या पद्धतीचं कुठल्या जातीचं रोप निवडायचं, त्याला कशा पद्धतीनं मशागत करायची, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण 16व्या एपिसोडमध्ये बघितलं की ते रोप लावलेलं आहे त्याला कलम कोणतं भरायचं म्हणजे आणि त्याची वाढ कशी करायची. म्हणजे उरुस टाक लावल्यानंतर त्याचं कलम भरेपर्यंत कुठली कामं केली जातात, कलम भरल्यानंतर रिकट किती महिन्यानं मारला जातो ते बघितलं, रिकट मारल्यानंतर झाड कसं तयार करायचं हे आपण बघितलं. म्हणजे सुरुवातीची अवस्था बघितली, झाड तयार करून वलांड तयार केलेले आहेत. आता जो एपिसोड आहे त्या एपिसोडमध्ये आपण एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणीपासून ते फळ छाटणीपर्यंत कुठली कामं केली जातात आणि तो जो मधला कालावधी आहे 4 महिन्याचा किंवा 5 महिन्याचा, त्या 5 महिन्यामध्ये फळ छाटणीपर्यंत द्राक्षीला कोणकोणत्या गोष्टीची गरज असते, कोणकोणती कामं करणे गरजेचं असतात आणि ती कामं कशी प्रॉपरली केली जातात आणि कोणत्या म्हणजे किती दिवसांनी कुठली कामं केली जातात त्या कामावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे हा आजचा एपिसोड. तिसरा एपिसोड द्राक्षीमधला तिसरा एपिसोड. हा एपिसोड असणार आहे खरड छाटणी ते फळ छाटणी. म्हणजे ह्याच्यातले जे 3 अवस्था आहेत, म्हणजे त्यातली पहिली अवस्था म्हणजे काडी अवस्था, दुसरी अवस्था म्हणजे सूक्ष्मगड अवस्था म्हणजे गर्भधारणा अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे परिपक्व अवस्था. बरोबर. या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करणार. तर शेतकरी बांधवांना आपण बघतोय की सध्या आपण द्राक्षाचा एपिसोड आपला चालू आहे, पण सध्या जर विचार करायला गेलं महाराष्ट्राचा किंवा पूर्ण भारताचा जर विचार केला तर भरपूर पाऊस झालेला आहे. आता अतिवृष्टीमुळं बऱ्याचशा लोकांच्या बागेतून पाणी निघतंय किंवा पूर आला, बऱ्याचशा अडचणी आल्या. पण ह्या अडचणीमध्ये सुद्धा म्हणजे आज ह्या द्राक्षाला आपण म्हणजे दिवस ढकलू शकत नाही. हे असं पीक आहे की त्यावेळेस त्याची छाटणी किंवा बाकीच्या गोष्टी कराव्याच लागणार. बरोबर. तर ह्या गोष्टीच्या आपण एवढ्या अडचणीत सुद्धा कशा पद्धतीने नियोजन करू ह्याचं आपण प्लॅनिंग इथं करूया. जरी पाऊस पडला असला, जरी वातावरण खराब असलं तरी या सगळ्या गोष्टीसाठी रामा ॲग्रोटेक तुमच्यासाठी कशा पद्धतीने तत्पर आहे ह्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया. तर काय म्हणू शकता राहुल सर तुम्ही? आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण हे द्राक्ष पीक असं आहे की
ह्याला दिवसावर म्हणजे महिन्यावर चालतंय. बरोबर. म्हणजे हा जो गेलेला कालावधी तो पुन्हा आणू शकत नाही. नाही आणू म्हणजे बाकीचं पीक आपण महिन्यात 2 महिन्यात जरी आसमानी संकट आले किंवा काय अडचण आली तर पुन्हा धरू शकतोय. बरोबर. पण द्राक्षीला हा शेतकऱ्याला कमीत कमी वर्षभर आपदा लागते. म्हणजे वर्षात एकदाच पीक आहे. वर्षात एकदाच पीक. कारण ही वर्ष जर त्यांचं गेलं तर त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांना पुन्हा 1 वर्ष वेट करावं लागणार. अशा काळामध्ये जे काय अडचणी येतात शेतकऱ्याला, आता तुम्ही म्हणला की आसमानी संकट म्हणजे पूरग्रस्त म्हणा किंवा अतिवृष्टी, ह्या कालावधीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागांनी पाणी राहिलं किंवा पाण्याचा निचरा झाला नाही किंवा त्यांची जे सध्याची परिस्थिती होती, कारण आता जी अतिवृष्टी झाली ती जी काडीपक्व अवस्था म्हणतात किंवा गर्भावस्था म्हणतात, सूक्ष्म घटना निर्मिती म्हणतात, त्या अवस्थेमध्ये असे शेतकऱ्यांना अडचणी आली. पाणी बागामध्ये जास्त राहणं किंवा जे फवारण्या करायच्या ते फवारण्या करता आल्या नाहीत किंवा बागाची जी कॅनोपी ठेवायची होती ती कॅनोपी रोखता आली नाही किंवा पानावर रोगराई किंवा काड्यांवर रोगराई जास्त वाढली. तर ह्या अवस्थेमध्ये असं जर अडचणी आल्या तर आपण त्याच्यावर म्हणजे काय काय उपाय केले जातात ते सविस्तर आपण पुढं जसं जसं पुढे झालं तसं ते सांगणारच आहे. म्हणजे ह्या अशी अतिवृष्टी आली किंवा असं जर परिस्थिती जर निर्माण झाली तर कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आपण हे सविस्तर पण आपण जसं जसं पुढे एपिसोड जाईल तसं जसं आपण त्यात क्लिअर करणारच आहे. बरोबर. तर आता मला सांगा, आपला विषय होता आजचा की खरड छाटणी म्हणजे मालासाठी ज्या लागणाऱ्या काड्या आहेत त्या काड्या आपल्याला तयार करायच्या त्या, तर त्या काड्याची आपण कशी म्हणजे सुरुवात म्हणजे द्राक्षीची सुरुवातीची जी स्टेप म्हणतात म्हणजे द्राक्ष क्वालिटी काढायची, ॲव्हरेज किती काढायचं, माल कसा काढायचा, एक्सपोर्ट कसा करायचा, ह्या गोष्टी करण्यासाठी जो कालावधी असतो तो म्हणजे खरड छाटणी ते फळ छाटणी. कारण ह्या अवस्थेमध्ये जर व्यवस्थित द्राक्षीची निगा राखली किंवा तुमची काडी व्यवस्थित तयार झाली किंवा काडी पक्व झाली तरच पुढच्या तुम्हाला जे तुम्ही जे टार्गेट धरलेलं असतं म्हणा की एक्सपोर्ट करणं म्हणा, उत्पन्नाचं म्हणा, ती गोष्टी सहज शक्य होत्या. कारण द्राक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा कालावधी मानला जातो तो खरड छाटणी ते फळ छाटणी. म्हणजे एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणी. तर आता मला सांगा राहुल सर की आता आपल्याला काड्या तर तयार करायच्या, आपण गेल्या वेळेस बघितले की काड्या किती ठेवायच्या काय करायच्या, पण त्या काड्या तयार करताना आपल्या रामायरोडीच्या औषधं त्या काडीसाठी कशी काम करू शकते? सुरुवातीला मी औषधाचं सांगेल, त्याच्यानंतर सुरुवातीला मी काय हे सांगेल की खरड छाटणी म्हणजे खरड छाटणीचा प्रकार काय राहतो. म्हणजे सुरुवातीला बघायला गेलं तर की जे हार्वेस्टिंग झाल्यानंतर ज्या एप्रिलला बागा 1 महिन्यानंतर लगेच छाटण्या केल्या जातात. म्हणजे समजा सुरुवातीला बागा हार्वेस्टिंग होतात फेब्रुवारीपासून चालू होतात ते मार्च एप्रिलपर्यंत चालतात, काय बागा मे पर्यंत चालतात, पण शक्यतो बागा मार्चपर्यंत हार्वेस्टिंग झालेली सगळ्यात योग्य. मार्चमध्ये झाल्यानंतर एप्रिलमध्ये ह्याची खरड छाटणी केली जाते. ह्याची खरड छाटणी कशी केली जाते तर खरड छाटणी ही जे काड्या असतात सुरुवातीच्या जे आपण त्याच्यावर माल काढला जातो त्या मालाच्या जे काड्या असतात ते 1 डोळा ठेवून त्याच्या छाटणी केल्या जातात. 1 डोळा हां, ती अवस्था आपण खरड छाटणी केल्यानंतर त्याच्यावर जी प्रक्रिया म्हणजे पूर्ण काय असते त्याची पहिली अवस्था असते काडी तयार करणे. बरोबर. काडी तयार करण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात? काडी तयार करण्यासाठी सुरुवातीला लागतं आपलं तसं बघायला गेलं तर वाढे म्हणजे डोळं फुटण्यात सुरुवातीचं 7 ते 9 दिवस हे डोळं फुटण्यात जातात. डोळं फुटल्यानंतर ह्याला कुठल्या म्हणजे प्रॉडक्टची गरज लागते शेंडा पळण्यासाठी, म्हणजे वाढ काडी तयार करण्यासाठी वाढीची अवस्था राहते. ह्या अवस्थेत सुरुवातीला आपण पहिल्यांदा सुरुवाती केली जाते एप्रिल छाटणीला, ती जमिनीची मशागत करून घेतली जाते, शेणखत भरून घेतलं जातं. शेणखत भरल्यानंतर मुळीवर काम केलं जातं. मुळीसाठी आपण रामायोटेकचं व्यायामॅक्स आपण मागच्या वेळेस बी सांगितलं की रामायोटेक्स बायोक्रांती ही जर तुम्ही कंटिन्यू महिन्याला वापरलं तर मुळीची ग्रोथ आणि अन्नद्रव्य तयार करणे चालू राहते. त्यानंतर तुम्ही खरड छाटणी केल्यानंतर 7 ते 9 दिवसांना पान फुटा लागले की ह्याच्यावर तुम्ही खालून नॅनोशक्ती देऊ शकता. नॅनोशक्ती रूट आणि मायक्रोन्यूट्रिएंट्ससाठी म्हणजे एक समान फुटवायसाठी काडी तयार करण्यासाठी. ही जो काडी तयार करण्याचा जो कालावधी असतो तो 1.25 महिन्याचा असतो. 1.25 महिन्यापर्यंत तुम्ही फक्त तुम्हाला काय करायचं असतं फक्त काडी तयार करणं म्हणजे काडी पळवणे, काडी पळवायची असते. त्यामध्ये जे रोग राहिला असतं तुम्ही आता मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जे बुरशीनाशक म्हणजे पानाची कॅनोपी ठेवण्यासाठी जो आपण बायो इन्व्हर्टर चिटोसन हे तुम्हाला सांगितलं मी चिटोसन काय काम करतंय हे जर तुम्ही कंपल्सरी हात ठेवला तर तुमचं जे बॅक्टेरियल स्पॉट आहेत किंवा जे रोगराई आहे वातावरणात निर्माण तयार होणारे पानावर त्यावर कंट्रोल ठेवायचं काम चिटोसन करते. ते आता मला सांगा राहुल सर की आता आपण काड्या तयार करणार तर एका वालांड्याला किती साधारणतः काड्या आपण तयार करू शकतो? पहिल्या पिकाची बागा असेल, पहिल्या पिकाची असेल तर तुम्ही साधारणतः 25 ते
30 25-30 काड्या आपण त्या तयार दरम्यान करू काड्या शकतो. सगळ्यात महत्त्वाचं. बरं आता मला सांगा, तुम्ही फुटव्यासाठी नॅनोशक्ती खालून दिलं बरोबर, ज्ञानशक्ती किंवा 6 महिने इन्व्हर्टर तुम्ही दिले खालून, किंवा स्प्रेला इन्व्हर्टर वगैरे दिलं. दिलं. आता ह्या काड्या पक्व करण्यासाठी, काड्या फुगवण्यासाठी, मॅच्युरिटी येण्यासाठी काय करू पहिल्या शकतो आपण? रामा ॲग्रोटेकच्या ह्यामध्ये काय योगदान? पहिली अवस्था आता ही 6 महिना आपला काडी तयार करण्यासाठी झाला. काडी तयार करायला आपण रामाडेचं ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन, त्यानंतर द्राक्ष स्पेशल, बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल, पुन्हा व्याम मॅक्स, बायोक्रांती ही मुळीसाठी झालं. त्यानंतर आपण वरून बायो इन्व्हर्टरचं तुम्ही कंटेन स्प्रे झालं तर ते पानाची कॅनोपी किंवा रोगराई कंट्रोल, म्हणजे एका बागेवर तुमचा सुरक्षा कवच तयार करण्यासाठी बायो इन्व्हर्टर झालं. त्यानंतर द्राक्ष स्पेशल आपलं निमकरण, म्हणजे निमकरण द्राक्ष स्पेशल इनबिल्ट फॉर्म्युलेशन मध्ये वापर करू शकतो. त्यानंतर आपले जी नेक्स्ट अवस्था आहे ती अवस्था असते मॅच्युरिटी, सूक्ष्म घन निर्मिती, म्हणजे काडीमध्ये गर्भ तयार कसा केला जातो त्यासाठी. तर आपण खालून त्या अवस्थेमध्ये त्यानंतरचा जो कालावधी असतो तो 6 महिन्याचा असतो. बरोबर, म्हणजे आतापर्यंत 6 महिना गेला की फुटवा काढून शेंडातनं त्या फुटवा निघला, किंवा त्याच्यामध्ये हळूहळू पक्वता, किंवा त्या निघालेल्या फुटव्याला पानाला चाटू नये म्हणून किंवा खाऊ नये म्हणून आपण इन्व्हर्टरचा, आपल्या निमकरण इनबिल्टचा वापर करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी एक 6 महिन्यामध्ये गेल्या. 6 महिन्यात. आता तिथून पुढं असतं ते सूक्ष्म घन निर्मिती, म्हणजे गर्भावस्था राहते. त्या गर्भावस्थेमध्ये काय असतं तर काडीचा गर्भ तयार करणे. काडीचा गर्भ तयार करण्यासाठी त्या टायमाला पण आपल्याला द्राक्ष स्पेशल, बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल हे प्रोडक्ट वापरू शकतो. बरं, किती वापरू शकतो एकराला? एकराला एकरी 5 लिटर वापरू शकतो. आणि त्याबरोबर कंपल्सरी रूट मॅजिक दिलं तर तुम्ही आपटेकची कार्यक्षमता जास्त वाढते. गांडूळ निर्मिती म्हणा, तुमचं जे अन्नद्रव्य देतात ते मुळीला पोहोचवण्याचं काम फास्ट करते. आता ह्या 6 महिन्यामध्ये आपण द्राक्ष स्पेशल सोबत अजून रामायणाचं कोणतं वापरतो? तर आपण त्या टायमाला वरून आपण म्हणजे काडी गर्भधारणा तयार करण्यासाठी आणि काडी पकडण्यासाठी एक असती गरज असते ते पोटॅशची. सुरुवातीची अवस्था असते ती नायट्रोजनची, म्हणजे नत्राची. त्यानंतर आपल्याला लागते गरज पोटॅश आणि फॉस्फरस. म्हणजे तुमची काडी स्ट्रॉंग झाली पाहिजे, फुगली बी पाहिजे आणि गर्भ तयार झाला गेला. त्या टायमाला तुम्ही रामायणाने आणलेलं प्रोडक्ट आहे म्हणजे रोडोके हे तुमचं बायो फर्टिलायझर मधलं पोटॅश, म्हणजे बायो पोटॅश आहे, ऑर्गॅनिक पोटॅश. ह्याचा जर तुम्ही कंटिन्युअस स्प्रे ठेवला तर तुमची काडी बी स्ट्रॉंग होते आणि गर्भधारणा बी फास्ट होते आणि काडीची मॅच्युरिटी वाढत जाते. बरोबर. त्यानंतर तुम्ही खालून तुम्ही ह्याच्यासाठी अजून एक यूज करू शकता की द्राक्ष स्पेशल पण तुम्हाला यूज होऊ शकते. पुन्हा नंतर बायोसृष्टी काय करते, तुमच्या काडीतले गर्भधारणा वाढवते आणि काडी पक्व तयार करायला मदत करते, म्हणजे काडी पक्वाला नेते ते. त्यानंतर तुम्ही खालनं मायक्रोन्यूटन चालू ठेवा. मायक्रोन्यूटन तुमचं जे अन्नद्रव्य असतात ते पोहोचवण्याचे काम ह्याला केलं, म्हणजे तुमची कॅनोपी म्हणा, काळोखी म्हणा मेंटेन करायला. सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तुमची बागेची 3 अवस्थापर्यंत तुमची बागेची कॅनोपी हायशी राहिली पाहिजे. म्हणजे तुमचा पानातला काळोखी म्हणा, पानाची ग्रोथ म्हणा, पानाची जे प्रकाश संश्लेषण, पानाची जी साईज असते ती जेवढी स्ट्रॉंग राहील तेवढी तुमची काडी स्ट्रॉंग राहते आणि झाड स्ट्रॉंग राहते, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तेवढीच गर्भधारणा फास्ट होते. आता मला सांगा की तुम्ही सांगितले की रूट मॅजिक मुळीसाठी वापरा, द्राक्ष स्पेशलचा वापर करा, बायोसृष्टीचा वापर करा, वॅमॅक्सचा वापर करा, वर इन्व्हर्टरचा वापर करा स्प्रेला, त्यानंतर वापर करा तुम्ही इनबिल्ट निमकरणचा. आता हे झालं कीटकनाशक किंवा खालच्या ह्याचा. तुम्ही पानाची काळोखी, लांबी, रुंदी वाढवण्यासाठी काय सांगू शकता? पानाची कॅनोपी जर ठेवायचं असेल तर तुम्हाला रामाटेकचा अजून एक प्रोडक्ट आहे की मोदक, रामा गोल्डनं हे काय होतंय, तुमचं प्रकाश संश्लेषण वाढतंय. मोदकनं काय होतंय, तुमच्या झाडातला जे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन्स वाढल्यामुळे झाडाची रोगप्रतिकार जास्त वाढल्यामुळे झाड रोगाला जास्त बळी पडत नाही. बरोबर. म्हणजे विटॅमिनचं प्रमाण जास्त दिलेलं असल्यामुळे सगळ्यात जास्त जर झाड म्हणजे किंवा माणूस आजारी न पडून असं फायदा असेल, झाड वीक होणे फायदा असेल तर त्याला झाडाला गरज असते आपण वापरू शकतो. आता आम्हाला जर पानाची लांबी, रुंदी आणि काळोखी वाढवायची, लांबी, रुंदी आणि काळोखीला जर तुम्ही बघितलं तर तुमचं जेवढं तुमचं म्हणजे आर्थोसिलिक ऍसिडचा ऍसिडचा जर तुम्ही स्प्रे मारला तर झाडाला स्ट्रेस मधनं बाहेर काढायचं काम आर्थोसिलिक करते आणि पानाची रुंदी, काळोखी वाढवण्याचं काम आर्थोसिलिक करते. आणि जेवढं प्रकाश संश्लेषण जास्त वाढेल तेवढं अन्नद्रव्य फास्ट वाढतं. म्हणजे जेवढं पान मोठं होईल तेवढं प्रकाश भरपूर घेईल आणि जेवढं अन्नद्रव्य जास्त घेईल तेवढं काडीला जास्त मदत होईल, तेवढी काडी स्ट्रॉंग होते, तेवढी काडी गर्भधारणा म्हणजे मॅच्युअर व्हायला तयार होते. बरोबर. तर मित्रांनो, आपण बघू शकता की चालू आपला एपिसोड जे आहे खरड छाटणीमध्ये राहुल सरांनी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलंय. त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही काड्या ठेवताना काड्यांचं नियोजन करा, पण सुरुवातीला छाटणी घेतल्यानंतर फळ छाटणी आपल्याला जर फळ छाटणीच्या काड्या
ठेवायचे असतील तर खरड छाटणी झाल्यानंतर एक डोळा ठेवून छाटणी घ्यायची, बरोबर ना? सुरुवातीला एक डोळा ठेवायचा, एक आणि डोळा ठेवून छाटणी घ्यायची. त्यानंतर तिथं खाली मुळीचं काम चांगलं होण्यासाठी वॅमॅक्सचा, रूट मॅजिकचा, आणि बायोफ्रंटचा वापर करू सुरुवातीला शकतो. आणि अजून एक राहिले आहेत, ही जी तुम्ही एक डोळा छाटणी, आता ही समजा वलांड आहेत, आता ही झाड आहे आपलं, ही आपण इथपर्यंत बघितलं, हे झाड तयार झालं. हो. ह्या साईडला 2 वलांड सोडलं आपण, त्या साईडला 2 वलांड सोडलं. ह्या 2 वलांडाला टोटल आपण इकडे 15 ते 16 काड्या ठेवू शकतो आणि तिकडे 15 ते 16, म्हणजे थोडं 25 ते 30. झाड जर दुसऱ्या तिसऱ्या वळाची बाग असेल तर 30-35 काड्या ठेवते. 30 ते 35 पहिले जर असेल तर 12 काड्या इकडे साईडला, त्या तिकडे 12 म्हणजे 25 काड्या सफिशियंट आहे. बरोबर. शीत केल्यानंतर आपण हे तर ह्याला काय गेलं जातं, डॉर्मॅक्स लावलं जातं. ह्या डोळ्यांमध्ये जर तुम्ही जर मोदकचा जो यूज केला तर तुम्ही ह्याला जर विटॅमिन्स दिलं तर डोळे एक लेवलनं फास्ट वाढायला तयार होतात. आणि ह्या टायमाला तुम्ही काय करायला जातात, तुम्हाला खोडासहित तुम्हाला ही पूर्ण वलांड आणि खोडं 2 काढली जाते. हे जर तुम्ही बायोनोटनं 2 काढली, हे तर जी बुरशी तयार होणार आहे ती बुरशीला, म्हणजे डोळ्यात जी बुरशी तयार होणार आहे ती बुरशीवर कंट्रोल ठेवायचं काम बायोनोटर करते. बायोनोटरचं प्रोडक्ट तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय. बायोनोटर हे असं प्रोडक्ट आहे की तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च कमी करून देण्यासाठी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. म्हणजे जी होऊ नये गोष्ट, ज्या गोष्टीला आपण बळी पडू नये शेतकऱ्यांनी किंवा ज्या गोष्टीचा त्रास होऊ नये त्यावर पांघरून टाकायचं काम बायोनोटर केलं. म्हणजे अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर तुम्ही बायोनोटरचा वापर करत गेला तर नुकसानाचा हा विषय राहणारच नाही. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल केलं तर माणसाला आपण समजा बारकं लेकरू जन्मलेलं आहे, त्याला डास चावणी म्हणून आपण काय करतो, मच्छरदाणी टाकतो. तसंच ते एक आहे की द्राक्षाला कव्हरिंग किंवा कव्हरिंग करायचं किंवा बॅक्टेरियल स्पॉट येऊन किंवा एखाद्या बॅक्टेरियाचा अटॅक होणे म्हणून त्यासाठी आपण बायोनोटर प्रिव्हेंटली स्प्रे मारला तर त्यावर ती सुरक्षा कवच म्हणून काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये द्राक्षाला हा पीएचची सगळ्यात महत्त्वाची गरज असते. म्हणजे तुमचा जर पाण्याचा पीएच व्यवस्थित असेल तर तुमच्या औषधं काम करतात किंवा तुमचे जे स्प्रे मारतात ते औषधं पूर्ण लागू होतात. ह्यासाठी जर तुम्ही बायो 100 हे असं प्रोडक्ट आहे की तुमचं त्यात सिलिकॉन बेसमधलं येतं. ते काय काम करतं, तुमच्या झाडातलं सिलिकॉन वाढवायचं काम करतंय. त्यात दुसरं म्हणजे तुमचं औषध पूर्ण झाडावर पसरवण्याचं काम करतंय, स्प्रेडर. आणि तुमचं पीएच मेंटेन करा. स्टिकर म्हणजे स्टिकर, स्प्रेडर आणि पेनिट्रेटर हे तिन्हीचं पण काम करणार प्रोडक्ट म्हणजे आणि बायो 100. ह्याचं प्रमाण फक्त तुम्ही काय ते 0.25 म्हणजे बॅलरला 25 मिली, 200 लिटरला 100 लिटरला 25 मिली, 200 लिटरला 50 मिली तुम्ही यूज करायचं. म्हणजे प्रत्येक स्प्रे मध्ये जर यूज केलं ना तर तुमचं ते पाण्याचा पीएच मेंटेन झाल्यामुळे औषधे तुमची जास्त म्हणजे पूर्ण. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की मी फवारणी केली पण मला म्हणावा असा रिझल्ट आला नाही. असं का होतं, तर त्या म्हणजे पाण्याचा पीएच मेंटेन न झाल्यामुळे असं होतं. ते पीएच मेंटेन करण्यासाठी तुम्ही रामा ॲग्रोटेकचं बायो 100 वापरू शकता, बरोबर ना? म्हणजे पीएच मेंटेन जसं यांनी सांगितलं की स्टिकर, स्प्रेडर आणि पेनिट्रेटर ह्या तिन्हीचं पण काम बायो 100 करणार. आता तुम्ही जर स्प्रे मारत असाल तर तुम्ही ते जर यूज केलं, तुम्ही हिथं स्प्रे बसला तर ते काय करते, तुम्हाला पूर्ण काडीला पसरवायचं काम, आंतरप्रवाही काम करते. म्हणजे पानामध्ये रंध्रामध्ये काडी असून द्या किंवा तुमचं पान असू द्या, जिथं औषध पडेल तिथं पूर्ण त्याच्या नसामध्ये पोहोचवणार. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचं स्प्रे बसत खालच्या साईडनं, तुमचं बॅक्टेरिया रोग असेल वरच्या साईडनं, एखादा स्पॉट असेल किंवा कुठला तर एखादा तुमचा करपा असेल किंवा दावणी असेल, ते जर पाण्याच्या भोरी असते ते पाण्याच्या आत नसते, दावणी असेल तर पाण्याच्या वरून पण असतो, कुठलाही रोग असेल. हे जर तुम्ही स्प्रे हिथं बसला ते औषध तुमचं पूर्ण आतमध्ये पानाच्या म्हणजे आंतरप्रवाही काम करण्याचं काम बायो 100 करतो. बायो 100. तर बघितलं मित्र, आपण ह्या एपिसोडमध्ये 17व्या आणि द्राक्षाच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतोय की खरड छाटणी केल्यानंतर त्या आपल्या रामा ॲग्रोटेकचे कोणते प्रोडक्ट काड्या तयार करण्यासाठी मदतीचे आहेत. बरं सर, हे सगळं जर शेतकऱ्यांनी वापरलं तर ह्याचा खर्च किती येईल साधारणतः? म्हणजे बाहेरचे जे काही शेतकरी आता रेग्युलर केमिकल वापरतात ह्याचा आणि रामा ॲग्रोटेकचं कंपॅरिझन केलं तर तसं विचार केला तर केमिकलपेक्षा खर्च कमी आणि रिझल्ट फास्ट भेटतात. बरं, आता तुम्हाला काडे तयार करण्यासाठी बरेच लोक बरेच स्प्रे मारतात, पोटॅशियम 100 म्हणा, 0.50 म्हणा, बाकी गोष्टी. तर तुम्हाला ऑर्गॅनिक पोटॅश आहे, तर रोडोकेमध्ये ऑर्गॅनिक पोटॅश असल्यामुळे तुम्हाला फास्ट झाडामधला पोटॅश वाढवण्यासाठी रोडोकेमध्ये म्हणजे पोटॅश टाकायची गरज नाही. एखाद्या पिकामधलं तुम्हाला जर पोटॅश फास्ट मध्ये वाढवायचं असेल तर तुम्हाला रोडोके हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं प्रमाण, आणि त्याचं प्रमाण बी जास्त नाही. तुम्हाला 200 लिटरला फक्त 50 ग्रॅम प्रमाण आहे. आणि खर्च तुम्हाला किती 700 ते 710 रुपये. बरोबर. म्हणजे बघू शकता मित्रांनो, आपण आता पोटॅश लेवल वाढवण्यासाठी आपण भरमसाठ खतं आपल्या पिकामध्ये टाकतो, म्हणजे ह्या रानामध्ये टाकतोय किंवा भरमसाठ खतांची आपण फवारणी करतोय किंवा लिक्विडची फवारणी करतोय. हे न करता सगळी सरांनी सांगितलं रोडोकेचा वापर करा, आता करून आपण करू शकतो. असे बी आहेत की आता बरेच शेतकरी
की 2 सृष्टी सोडतात किंवा 2 द्राक्ष स्पेशल सोडतात, अख्खा तुमचा 4 महिन्याचा जो कालावधी आहे जो रेस्ट पिरियडचा तो अख्खा 4 कॅन्डामध्ये सुद्धा असे काढणारे शेतकरी आहेत. बरोबर. की त्याच्यामध्ये तुमची काडी बी तयार होते, गर्भधारणा बी होते आणि तुमची काडीची परिपक्वता बी तयार होते. तर ह्या एपिसोडमध्ये आपण एकंदर सविस्तर चर्चा केली की काड्या तयार करताना कोणत्या कोणत्या औषधाचा कसा वापर केला जातो, खालून पण वरून पण. तर ह्या सगळ्या काड्या गोष्टी तयार करायला आपल्याला फक्त बायोसृष्टी आणि रोडो आपलं द्राक्ष स्पेशल. द्राक्ष स्पेशल समजा तुम्हाला घड म्हणजे तुम्हाला गर्भधारणा करायला द्राक्ष स्पेशल हे पूरक आहार आहे. हो. त्यानं तुमच्या झाडातलं स्टोरेज वाढतं, स्टोरेज वाढले की गर्भधारणा जास्त होती, सूक्ष्म घड निर्मिती होते आणि तुमची बायोसृष्टीनं काड्याची जाडी वाढते, गाडी मॅच्युरिटी काडीची परिपक्वता म्हणजे काडीला परिपक्वतेकडे ढकलतं. बरोबर बरोबर. तर आता आपण नेक्स्ट टाइमला आपण बघणार आहे की फळ छाटणी करताना काय काय करायचं, बरोबर आहे ना. हे आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये बघणार आहे. तर आता आपण रेस्ट बघणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे जे फळछाटणी आहे, फळछाटणीपर्यंत आपल्याला काय काय प्रॉपर काम आहे. आता आपण बघितले की कुठलं प्रोडक्ट कसं द्राक्षेला रेस्ट पिरियडमध्ये काम करतंय. आता आपण सुरुवातीला बघितलं पानाची कॅनोपीवर राहण्यासाठी तुम्ही आर्थोसिलिक ॲसिड चालतंय, त्यानं तुमच्या झाडातला प्रकाश संश्लेषण आहे. रामागोल्ड चालतंय, रामागोल्डनं तुमची प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट वाढवत आहे. त्यात मोदक चालतंय, विटॅमिन्स मारले की झाडाची रोगप्रतिकारक शक्ती जास्त वाढते. विटॅमिन्स झाल्यानंतर आपण खालून द्राक्ष स्पेशल दिलं, द्राक्ष स्पेशलनं झाडातलं स्टोरेज वाढतं आहे, तुमची काडीची जाडी काडीची लांबी वाढते. नॅनोशक्तीनं काडी झाड पळवायचं जी सुरुवातीची अवस्था असते जी काडी तयार करण्याची, मी काडी पळी फायले त्या अवस्थेला नॅनोशक्ती सगळ्यात फास्ट काम करते. मायक्रोन्यूटननं झाडातलं जे तुमची काळोखी असेल, जे अन्नद्रव्य असतात, कमतरता जे झाडामध्ये असेल, झिंक म्हणा, फेरस म्हणा, डिफिशियन्सी भरून काढण्याचं काम मायक्रोन्यूटन करतात. त्याचं प्रमाण बिल सगळ्यात प्युअरमधलं मायक्रोन्यूटन आहे, एकरी फक्त 1 लिटर आहे. हे तुम्ही बघितलं. त्यानंतर आता आपण काडीची परिपक्वता केली, म्हणजे काडी पक्व करणं सगळ्यात म्हणजे जेवढी तुमची काडी पिकल, जेवढी परिपक्व होईल तेवढं तुमचं घड फास्ट निघायचं, म्हणजे तुमची घड चिरण्याचं प्रमाण कमी राहतं आहे. पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जी फळछाटणी केल्यानंतर सगळ्यात आता समजा जर काडी जर परिपक्व नसेल तर तुमचे घड जिरण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त राहतं. शेतकऱ्याला भेडसावणार प्रॉब्लेम म्हणलं तर घड जिरणे. त्यासाठी आपण बघितलं कुठलं प्रॉब्लेम. आता हिथून बघितलं की एप्रिल छाटणी करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे. म्हणजे आता एप्रिल छाटणी केल्यापर्यंत विषय झाला. एप्रिल छाटणीला आपण एप्रिल छाटणी करताना किती डोळ्यावर ठेवली जाते. साधारणतः एप्रिल छाटणी हे आपण 7 ते 9 डोळे ठेवून केली जाते. आता इथं बघितलं तर तुम्ही आता बघू शकता इथं छाटणी केली 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 डोळ्यावर ही छाटणी केली जाते. हे हितपर्यंत आले हे फळछाटणीपर्यंत आलेले. आता ह्याच्यानंतर ह्यात अपरिपक्व असेल, पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघायचं की छाटणी करताना अपरिपक्व जी काड्यात म्हणजे परिपक्व न झालेल्या काड्या, म्हणजे ज्याची काडीची गर्भधारणा बी झाली नाही आणि काडी बी पिकली नाही, त्या अशा काड्या सगळ्या बाजूला काढून टाकायच्या. तर आपण मित्रांनो इथून पुढं फळ छाटणीसाठी जे काय करायचं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू. आतापर्यंत बघितलं की फळ छाटणी करायच्या अगोदर तयारी कशी करायची झाडाची, किंवा झाड कसं तयार करायचं आणि कुठलं प्रोडक्ट वापरायचं. राहुल सर, खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही आपल्याला सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं कंपनीकडनं मनपूर्वक आभार. आणि मित्रांनो, तुम्ही हा कार्यक्रम बघून तुमच्या या द्राक्षामध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करू शकता. आणि लोकांना वाटतं द्राक्ष म्हणजे लय अवघड पीक आहे, फक्त काय नसते, तुमची तयारी चांगली पाहिजे. द्राक्ष म्हणजे अवघड नाही, फक्त त्याला स्टेप आहे. म्हणजे आजची गोष्ट आज केली तर द्राक्ष हे पीक काहीच अवघड नाही. म्हणजे तुम्ही जर आजची ह्याला कसं आहे ही पीक तुमची वाट बघत नाही. समजा तुम्हाला जे आज करायचं आहे, म्हणजे आता जो तुमची छाटणी केल्यानंतर जो 6वा महिना आहे ती काडी तयार करण्याचा, तो 6वा महिना तुम्ही पुन्हा आणू शकत नाही. ती 6वा महिना गेल्यानंतर तुम्ही काडी तयार करायला जर 6वा महिना घालवला तर तुमचं दिवस पुढे जातं. ती तशी तुमची घड अवस्था बाकीच्या पिकासारखं तुम्ही ह्या पिकामध्ये दिवस घालवू शकत नाही, आजचं उद्या करू शकत नाही. ज्या त्या टायमिंगला जे ते काम करावंच लागतंय. म्हणजे हे दिवसावर चालणारे पीक आहे सगळ्यात. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? तर शेतकरी बांधवांनो, आता आपण खरड छाटणीची पूर्ण माहिती घेतली. तर ह्यासोबत अजून एक गोष्ट सांगायला अभिमानानं आवडेल की कसलंही संकट येऊ द्या, मग पावसाचा असू द्या नाही तर कुठल्याही गोष्टीचा असू द्या, त्या सगळ्या संकटावरती रामा ॲग्रोटेक तुमच्यासाठी तत्पर आहे. मित्रांनो, तुमची कुठलीही परिस्थिती असू द्या, कसलीही परिस्थिती असू द्या, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये रामा ॲग्रोटेकने असे प्रोडक्ट तयार केलेत की तिथं तुम्हाला ते प्रोडक्ट 100% साथ देणार म्हणजे देणार. तुम्ही फक्त त्याचा वापर वेळेवर केला पाहिजे. तुम्ही आसमानी संकटचं काढलं तुम्ही किंवा पूरग्रस्त सांगितलं किंवा अतिवृष्टी अशा अवस्थेत जर तुमची समजा बागेवर तुम्ही जर अतिवृष्टी जास्त झाली किंवा बागेत जर पाणी जास्त राहिलं तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पाण्याचा निचरा पाणी काढून दिलं पाहिजे. आणि त्यानंतर काय असतं, तुम्ही जेवढं मुळीवर काम करतात मुळी जर तुमची फास्ट चालू झाली तर तुमच्या बागेला काय अडचण येत नाही.
तर त्यासाठी जर आपण असं प्रोडक्ट म्हणजे मायक्रोचा म्हणजे आपण व्यायाम मॅक्स बघितलं व्यायाम मॅक्स असं प्रोडक्ट आहे बायोक्रांती की तुमच्या जमिनीमध्ये फास्ट म्हणजे वापसा कंडिशन होऊन किंवा भुसभुशीत करून गांडोळ्याची निर्मिती करून मुळी फास्ट तयार करण्याचं काम व्यायाम मॅक्स बायोक्रांती केलं. त्या टायमाला तुम्ही व्यायाम मॅक्स बायोक्रांती सोडलं तर तुमची मुळी फास्ट चालू होते आणि अजून नंतर ना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा जास्त राहून म्हणून त्या अवस्थेमध्ये तुम्ही रामा फॉस्फरिक ॲसिड हे पण प्रोडक्ट यूज करू शकता. फॉस्फरिक ॲसिडनं काय होतं पावसामुळे जे किंवा पाणी थांबल्यामुळे जो रट्टपणा येतो तो रट्टपणा किंवा भुसभुशीत करून मुळी वाढवायचं काम फॉस्फरिक ॲसिड करते. त्यानंतर ना अजून एक असं आहे की रोडोके जर तुम्ही त्या अवस्थेत जर खालून दिलं तर रोडोकेमध्ये काय येतं तुमच्यात ऑर्गॅनिक पोटॅश आणि सल्फर. त्या ऑर्गॅनिक पोटॅश आणि सल्फरमुळे काय होतं जमीन कोरडी पडते म्हणजे वापसा कंडिशन मध्ये येते आणि मुळीचा ग्रोथ वाढवायला मदत करते. कसं आहे झाडाला जर मुळीला जर पोटॅशची किंवा सल्फरची जी हे भेटली कमतरता किंवा म्हणजे साथ भेटली तर झाडाची मुळी म्हणजे जास्त वाढून आणि रान कोरडं करून मुळीची संख्या वाढवण्यासाठी रोडोके आणि फॉस्फरिक ॲसिड व्यायाम मॅक्स आणि बायोक्रांती खालून तुम्ही वापरू शकता मित्रांनो. आणि आजचा एपिसोड आमचा तुम्हाला कसा वाटला सांगा तुम्ही आणि अवश्य आमचा कार्यक्रम बघा. आपला कार्यक्रम म्हणजे कोणता? प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. नमस्कार. रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज शेतकरी बांधवांबद्दल बोलायचं झालं तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार की तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं मित्रांनो. आज आपल्या या यूट्यूब चॅनलचे फॅमिलीचे 30,000 सबस्क्राईब झालेले आहेत. तरी हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळेच मित्रांनो. त्यामुळं रामा ॲग्रोटेक फॅमिलीतर्फे तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार. तर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आपला लाडका यूट्यूब चॅनल रामा ॲग्रोटेक ऑफिशियल या चॅनलवरती आपला उपक्रम असतो म्हणजे शेतकऱ्यांसाठी आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तो कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये 18वा एपिसोड आहे मित्रांनो आपला. या 18व्या एपिसोडमध्ये द्राक्ष पिकावरचा 4था एपिसोड आहे आपण. तर 4थ्या एपिसोड पर्यंत आतापर्यंत आपण बघितलं होतं मित्रांनो की जसं की रान कसलं निवडायचं पहिली अवस्था आपण बघितली की रोपाची लागवड म्हणजे लागवड कशी करायची. त्यानंतर आपण दुसरा एपिसोड बघितला कलम कसं कुठलं भरायचं कलम भरल्यानंतर त्याची वाढ कशी करायची. तिसरा एपिसोड बघितला आपण खरड छाटणी ते म्हणजे एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर छाटणी काडी तयार हा कालावधी बघितला. जो आताचा जो एपिसोड आहे आता आपण जो बघतोय ते ऑक्टोबर छाटणी म्हणजे फळ छाटणी पासून जे काही गोष्टी असतात म्हणजे द्राक्षामध्ये बरोबर त्याच्यावर आपण एपिसोड तयार करणार. तर पुन्हा एकदा तुमचं आजच्या या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आपण बघून घेऊया की चालू एपिसोडमध्ये आपण काय करणार आहे. तर काय सांगू शकता राहुल सर ह्या एपिसोडबद्दल? तर शेतकरी मित्रांनो आताचा जो आपला एक द्राक्ष पिकावरचा जो 4था एपिसोड आहे म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे यामधला द्राक्ष पिकावरचा हा 4था एपिसोड आहे. ह्या 4थ्या एपिसोडमध्ये आपण आता आलो आहे आपली ऑक्टोबर छाटणी म्हणजे फळ छाटणी म्हणजे ऑक्टोबर छाटणी कुठल्या दिवशी केली जाते आणि कधी करायची. म्हणजे आता बघायला गेलं तर तसे ऑक्टोबर जी छाटणी असते ती साधारणतः तुमची ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या 3 छाटणी असतात. म्हणजे कोण छाटणी घेते पहिल्यांदा जो सुरुवातीला छाटणी घेतो आगाम छाटणी घेतो जो दुसरी छाटणी असते ती मध्यंतरची छाटणी असते आणि तिसरी छाटणी असते ती शेवटची छाटणी म्हणजे ते एक्सपोर्ट छाटणी म्हणते त्याला. मग आता बघितलं तर आपण बघतो आता जी छाटणी चालू झाली ऑक्टोबर छाटणीपर्यंत म्हणजे काय काम केलं जातं. म्हणजे ऑक्टोबर छाटणी करायच्या अगोदर काय केलं जातं पहिल्यांदा जे परिपक्व काड्या असतात त्या परिपक्व काड्या ठेवल्या जातात. जे अपरिपक्व काड्या असतात ते काढून टाकल्या जातात. तिथं आता हिथून पण आपण काडी पक्व कशी करायची आता आपण बघितलं तर काडी पक्व करायची कशी आपण ती पहिल्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलंय की काडी पक्व करण्यासाठी कुठले कुठले उत्पादन वापरायचे आणि काडी पक्व कशी केली जाते. आता आपण आलेलं आहे फळ छाटणी. आता हेतून आपण सुरुवात बघितली तर ह्याच्यातल्या जे अपरिपक्व काड्या ते आपण काढून टाकणार. म्हणजे जे वेस्टेज पान आहे जे रोगग्रस्त पान आहेत किंवा जे रोगग्रस्त काड्या जे अपरिपक्व काड्या जे काढले काढून टाकले त्याचा आपण ते बाजूला काढून रानाच्या बाजूला काढून त्याचा विल्हेवाट लावायची. त्यानंतर आपण आलं शेणखत भरणार. शेणखत भरून बेड ते तयार करून जे असेल ते शेणखत टाकून घेणे. तर इथं बघितलं तर आता आपण जी पहिली अवस्था चालू होते सुरुवातीची काडी म्हणजे छाटणी केल्यानंतर त्याला पहिल्यांदा काय करतात शेतकरी डॉर्मेक्स लावले जातात. बरोबर म्हणजे सगळ्या काड्या डॉर्मेक्स मध्ये भिजवून घेतल्या जातात किंवा पुसून घेतल्या जातात. त्यानंतर जे 3-4 दिवस जातात ते डोळं कापसाला जाते डोळं फुगण्यासाठी. आता हे बघितलं तर तुम्ही डोळं फुगण्याचं हे सुरुवातीचा जे जास्त कालावधी तो 3-4 दिवसाचा कालावधी असतो. तर ह्या कालावधीत म्हणजे आता छाटणी केल्यानंतर आपण काय काय केलं जाते ह्याला. म्हणजे सुरुवातीला आपण आता बघितलं तर शेणखत भरून घेतला. शेणखत भरल्यानंतर सुरुवातीला आपण जी गरज असते ते बेड चाळल्यानंतर शेणखत भरल्यानंतर जी मुळीची गरज असते. बरोबर. तर मुळीला आपण
बघितलं की रामाडेकचं वॅमॅक्स मायक्रोराजा, त्याबरोबर तुम्ही आपण सुरुवातीला बायोक्रांती देऊ शकता. हो. बायोक्रांती आणि वॅमॅक्स. आणि आता बघायला गेलं तर सुरुवातीला आपण आता फॉस्फरिक पण देऊ जे आता आलेत म्हणजे जमिनीला जी गरज आता हो. रासायनिक खताचा जास्त वापर करून जमिनीतले जे बॅक्टेरिया आहेत म्हणजे समजा तुमचे पोटॅश बॅक्टेरिया असू द्या किंवा नत्रचे बॅक्टेरिया असू द्या किंवा फॉस्फरस बॅक्टेरिया किंवा झिंक बॅक्टेरिया असू द्या किंवा तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य बॅक्टेरिया हे प्रमाण कमी झालेलं आहे. हो. म्हणजे आपटेक क्षमता आता बरेच जण शेतकरी बेसळ डोस टाकतात पण ते आपटेक होत नाहीत हो. किंवा रिझल्ट भेटत नाही म्हणतात. का एखादा प्रोडक्ट सोडले किंवा एखादा खत टाकले बेसळ डोस टाकले किंवा एखादं वॉटर सोल्युबल बॅग सोडले पण मला रिझल्टच भेटत नाही. ह्याला कारण असं असू शकतं की तुमच्यात तुम्ही जो घटक सोडलेला आहे त्याला अपटेक करणारे जे बॅक्टेरिया असतात मुळीला पोहोचवणे ते बॅक्टेरियाचं प्रमाण कमी झालेलं आहे. कमतरता. हा ह्या गोष्टीचा विचार करून आता बरेच जण म्हणजे प्रॉब्लेम असतो जमिनीवर. जमीन आता कसे असतात सगळीकडे जमिनीचा प्रकार एकसारखा नसतो. हलकी भारी जमीन असते. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे त्याच्यावर विचार करून म्हणजे आपण जे रामाडेकनं जो एक रिव्ह्यू काढलेला आहे मार्केटमध्ये फिरून की रिझल्ट न भेटणं किंवा मी द्राक्ष लावले पण मला मनासारखं त्याच्यासारखं मला हे होत नाही, माझं उत्पन्न निघत नाही किंवा शेजारचा माझा अवरेज जास्त काढतोय, मला मी त्याच्यासारखंच काम करतोय पण माझ्या रानात जास्त अवरेज भेटत नाही, त्याची द्राक्षाचा घड चांगला पडतंय, माझ्या द्राक्षाचा घड कमी पडतंय. ह्याला एकच कारण आहे की तुमच्या जमिनीतला जो ऑर्गॅनिक कार्बन किंवा तुमच्या जमिनीतला जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे टाकता मस्त तुम्ही खर्च करता. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुम्ही देताय सगळं देताय पण त्याला झाडाला उचलायचं काम करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते कमी झालेले आहेत तुमच्या त्या कमी झाल्यामुळे वरचा रिझल्ट पाहिजे असं दाखवत नाही. ह्याचा विचार करून ह्या सर्व गोष्टींचा विचार करून रामाडेकने ठरवलं की रामाडेकने असं प्रोडक्ट काढलेत की तुमचे एन बॅक्टेरिया असून द्या म्हणजे त्याचं काउंट जर बघायला गेलं तर जवळजवळ 18 लाख बॅक्टेरिया आहेत एका लिटरमध्ये. बरोबर. त्याचं प्रमाण पाहायला गेलं तर एकरी 1 लिटर आहे. एकरी तुम्हाला एन बॅक्टेरिया आलेले आहेत, फॉस्फरस बॅक्टेरिया आलेले आणि पोटॅश बॅक्टेरिया के आलेले म्हणजे NPK बॅक्टेरिया आलेले आहेत. हे पण आपण वापरू ते पण सेपरेट आले. मग आपण सुरुवातीला बघायला गेलं तर आपण मायक्रोराजा बरोबर तुम्ही सुरुवातीला एन बॅक्टेरिया, पोटॅश बॅक्टेरिया आणि फॉस्फरस बॅक्टेरिया बरोबर देऊ शकता. NPK देऊ शकतो आपटेकसाठी. हे सोडल्यानंतर तुम्हाला मुळीला एक 4-5 दिवसाचा कालावधी जातो. त्यानंतर तुम्हाला जी अवस्था असते तुमच्या 3-4 दिवसात डोळे फुगण्यासाठी बरोबर त्या अवस्थेत तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला देऊ शकता द्राक्ष स्पेशल म्हणजे रामायटिकचं बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल. एकरी किती द्यावं लागेल? एकरी 5 लिटर. 5 लिटर एकरी 5 लिटर. त्याबरोबर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन. रूट मॅजिक एकरी तुम्ही 250 ग्राम ते 500 ग्राम देऊ शकता. 500 ग्राम. मायक्रोन्यूटन तुम्ही 1 लिटर देऊ शकता. 1 लिटर म्हणजे सफिशियंट आहे. 1 लिटर लय झालं ते बघितल्यानंतर तुमचं द्राक्ष स्पेशल दिल्यानंतर तुमचं त्याच्यात जो रिझल्ट भेटतो तुम्हाला एकसारखं डोळं म्हणजे सगळं जे पोंग असतात ते एक लेवलनं पोंग निघायला चालू होतात. त्यानंतरची जी स्टेज असते तुमचं 7 ते 9 म्हणजे पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत पहिलं पान निघतंय. आता बघायला गेलं तर तुम्ही हे बघू शकता की तुमचं हे जे सुरुवातीचं हे पहिलं पानं निघायला लागली चालू झालेली ही अवस्था असते. ह्या अवस्थेनंतर तुमचा जो कालावधी असतो ते घड पाडण्याचा म्हणजे समजा साधारणतः 12व्या दिवशी घड दिसायला चालू होतात 12 ते 13 दिवसात. म्हणजे मला काय म्हणायचं सर एकंदर जसं की आता तुम्ही सांगितलं की बाबा 10-12 दिवसापर्यंत पण ह्याच्यामध्ये खालून काय काय द्यायचं केलं पण आता तुम्ही मला हे सांगा की बाग छाटल्यानंतर डॉर्मिक्स लावल्यानंतर डोळा फुगावा म्हणून एक समान फुटवा यावा म्हणून ह्याच्यासाठी वरून काय देऊ शकता? वरून काय देऊ शकता बरोबर आहे. वरून तुम्ही आपलं तुम्ही बघायला गेलं तर रामाडेकचं तुम्हाला रामा मोदक आहे. मोदकनं काय होईल तुमच्या झाडातलं विटॅमिन्स मारल्यामुळे घड एक लेवलनं तुम्ही तसं तर बघायला गेलं तर डॉर्मेक्स बरोबर तुम्ही मोदक देऊ शकता. ज्या टायमाला तुम्ही डॉर्मेक्स यूज करता त्या टायमाला तुम्ही मोदक त्यात जर टाकलं तर साधारणतः तुमचं जी काडी तुम्ही पुसली जाते त्याला यूज करू शकता. तिथं मोदकचा यूज करू शकतो. आणि स्प्रेसाठी तुम्ही बघायला गेलं तर पुन्हा नंतर तुमचं रामा गोल्ड आहे. स्टीम ग्रो आहे. रामा गोल्ड तुमचा हा स्टीम ग्रो आहे. स्टीम ग्रोनं काय होतं तुमचं एक लेवलनं डोळं फुगायला चालू होते, पोंग बाहेर पडलं. म्हणजे जेवढं पण डोळा आहे तेवढं जेवढं तुम्ही फुटव्यासाठी औषध घेणार आहे ती न घेता स्टीम ग्रो आणि रामा गोल्डचा जरी वापर केला आणि जसं सरांनी सांगितलं की डॉर्मॅक्स सोबत मोदकचा वापर केला तर फुटव्यासाठी बाहेरचं औषध वापरायची गरज पडणार नाही. त्यानंतर तुमचं पोंग कापल्यानंतर तुम्हाला थ्रिप्स आणि दावण्या म्हणा उडद्या म्हणा त्याचा अटॅक व्हायला आता सगळ्यात जास्त अटॅक उडद्याचा होते. त्या अवस्थेत तुम्ही रामाडेकचं बायोनोटर तुम्हाला बायोनोटरचं आपण सांगितलं बायोनोटर असं आहे की तुम्ही सारखं स्प्रे मारायची गरज नाही. म्हणजे एकदा स्प्रे मारल्यानंतर 10 ते 12 दिवस तुमचं 15 म्हणजे त्याचं तसं प्रोडक्टचं त्यांनी हे दिलेलं की 15 दिवसापर्यंत ते काम करू शकतो. साधारणतः आपण धरायचं की 10 दिवसाला एक हातच्या आपला इन्व्हर्टर हे तुमचे काय असतं त्यात ते जे तुमच्या बुरशी आहेत म्हणजे हवेतनं जे बुरशी तयार होणार आहेत त्या बुरशीवर कंट्रोल ठेवायचं काम बायोनोटर करतात. ती पूर्ण ऑर्गॅनिक आहे. त्यात फक्त
तुमचं जे बुरशीवर कंट्रोल ठेवणारे बॅक्टेरिया आहेत. बरोबर. म्हणजे बघायला गेलं तर बॅक्टेरियाच काम करू शकतो. हो 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 हे तुम्ही म्हणजे यूज करू शकता. एकंदर मित्रांनो राहुल सरांच्या सांगण्यात असं आलं की आता आपण जे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की माझी बाग छाटल्यानंतर एक समान फुटावी हा. किंवा माझ्या बागेचं अपटॅक चांगलं व्हावं, मी दिलेली सगळी खतं लागू लागू हवी, हे जेवढं त्यांनी सांगितलं आता तेवढं जर तुम्ही केलं, जसं की सरांनी सांगितलं खालनं फॉस्फरिक असेल, त्यानंतर आपण अजून खालनं फॉस्फरिक ऍसिड तुम्ही फक्त Warmax, सुरुवातीला तुम्हाला बायोक्रांती. गरज असते ती बॅक्टेरियाची. सुरुवातीला तुमचं बॅक्टेरिया मध्ये गेलं की तुम्हाला म्हणजे अपटॅक फास्ट चालू होतं. म्हणजे फास्ट बाग फुटण्यासाठी बाग तुम्हाला फुटण्यासाठी. सगळ्यात एनपीकेच्या बॅक्टेरिया तुम्ही सोडू सोडू शकता. शकता. त्याच्यानंतर तुम्ही वरनं मोदकचा डॉर्मॅक्स मध्ये वापर करू शकता. मोदकचा डॉर्मॅक्स मध्ये वापर करू शकता. त्यानंतर स्प्रेला तुम्हाला स्टीम ग्रो आणि रामागोल्ड वापरू रामागोल्डचा शकता. यूज करू शकता. बरोबर. आता हे तुमच्या बागेचं झाला झाल्यानंतर पानं निघायला लागली sir. सुरुवातीला पुन्हा तुम्ही ह्याच्यामध्ये पोंग्यामध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त राहतो, त्यामध्ये तुम्ही लोहाकिंग बी यूज करू शकता. लोहा किंग. बायोनॉटर बरोबर तुम्ही लोहाकिंग यूज करू शकता. बरोबर. आता मला सांगा सर की ही जी पानं निघालीत, ह्या पानानंतर आता निघणार घड, बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं घड साधारणतः निघण्यासाठी सगळ्यात जास्त 12 काम दिवस काय जातं करणार? कालावधी. 12 दिवसापासून तुम्हाला घड दिसायला चालू होतं. हो हो त्या अवस्थेत तुम्ही रामाडेक्सर स्टीम ग्रो रामा मॅजिक यूज करू शकता. हो. आणि त्या अवस्थेतच तुम्ही रामाडेक्सचं आर्थोसिलिक ऍसिड पण यूज करू शकता. बरोबर. जे काय आहे की त्यामुळे तुमची पानाची कॅनोपी म्हणा, झाडातला स्ट्रेस म्हणा, जे तुमच्या झाडाचा प्रकाश संश्लेषण हो, आहे हो, ते वाढल्यामुळे अन्नद्रव्य फास्ट तयार होतात, त्यामुळे तेवढ्याच पटीनं घड तुमचं बाहेर पडायला बरोबर. मदत होते. आणि आता- त्या अवस्थेत सुद्धा तुम्ही हम्म. हे करू शकता. खालनं बघायला गेलं तर ड्रिप मधनं ऍप्लिकेशन त्या अवस्थेत तुम्हाला बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल हे हो. सगळ्यात भारी काम करतंय. बरोबर. त्याबरोबर तुम्ही रोडोक्यो देऊ शकता. हो. कारण सुरुवातीला तुमचं गरज असते ते नत्र, थोडं नत्र, त्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश, जास्त पोटॅशची गरज असते. बरोबर. मग त्या अवस्थेत तुम्ही द्राक्ष स्पेशल बरोबर रोडोके देऊ शकता. रोडोके हे असं आहे की ती घड बाहेर पडायला मदत करेल चांगली. जास्त करून पोटॅशियमची लेवल वाढवण्यासाठी बरोबर. रोडोकेचा यूज आता मला सांगा सर की जसं की आता ही बाग फुटली, बरोबर ना? ह्या बागेवरती जी आता घडाचा विषय झाला, बरोबर, घड तर निघतील चांगले आता हे सांगितलेलं औषधानं, बरं. पण मला सांगा की आता ही जी पानं आहे ती, ह्या पानांची आपल्याला काळोखी लांबी रुंदी वाढवायची, त्यासाठी काय देऊ शकता? तेच तुम्हाला सांगितलं की आर्थोसिलिक ऍसिड. Orthosilic acid. आर्थोसिलिक ना तुमचं जे सिलिकॉनचं असल्यामुळे पानं बी पसरतात, हा. घडाची तुमची घड बी स्ट्रॉंग निघतात, घडाला बी काळोखी येते आणि तुमच्या झाडातलं प्रकाश संश्लेषण बी वाढतोय. हो. त्या अवस्थेत पुन्हा नंतर ना तुम्ही विटॅमिन्स गरज असते. विटॅमिन्स मध्ये तुम्ही बघायला गेलं तर वेळ मोदक यूज करू शकता. परत आहे का? हा. त्या अवस्थेत मोदक वाढले, घडाला काळोखी बी जास्त येते, घड बी लांबतात आणि तुम्ही स्टीम ग्रो रामायज मॅजिकचा हो. उपयोग करू शकता. आता मला सांगा सर की जसं की आता तुम्ही मला औषधाची माहिती सांगितली, पण मला सांगा की आता जो शेतकऱ्यांचा विषय आहे की बाबा सर तुमचं सगळं प्रोडक्शन चांगलं आहे, पण हे आम्हाला परवडेल का? तर मला एवढं सांगा सर, परवडेल म्हणजे- प्रत्येक हा. किती दिवसानं खालनं स्प्रे द्यायचा आणि आपला डोस द्यायचा आणि वरून किती दिवसानं स्प्रे तुम्हाला द्यायचा? सांगू आता, तो सुरुवातीला तुम्ही छाटणी केल्या तुम्हाला पहिल्यांदा वॅमॅक्स आणि बॅक्टेरिया हा. हे खालनं सोडा, NPK चे bacteria. बॅक्टेरिया सोडा. त्या झाल्यानंतर तुम्हाला बायोसमृद्धी, रोट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन द्यायचं. बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल. हा. ती अवस्था तुमचं बायोसमृद्धी 10 दिवस काम करते. बरोबर. 10 दिवस म्हणजे तुमचं आलं 12व्या दिवशी तुम्ही घड बाहेर पडा. बरोबर. पुन्हा नंतर ना तुम्ही काय करायचं, 10 दिवसानंतर हा, बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल, हा. रूट मॅजिक आणि त्याबरोबर रोडोके द्यायचं. रोडोके द्यायचं. त्यानं घड काय- बाहेर पडतं हा, आता. घड बाहेर पडतं. म्हणजे या अवस्थेमध्ये. घड जिराचं प्रमाण कमी राहते आणि घड फास्ट मध्ये बाहेर बरं. पडा. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडा थोडा कुठं पाऊस पडतोय कुठं नाही, पण घड जिरू नये म्हणून आपल्याकडे स्पेशल प्रोडक्ट जिरून म्हणजे ते बघायला गेलं तर घड जिरण्यासाठी तुमची घड कुठं जिरतं हा, हे हा. पहिल्यांदा महत्वाचं आहे. बरोबर. घड जिरू नये म्हणजे असं म्हणायला गेलं तर खरंच कुठलंच मॉलिक्युल नाही. जर तुमची काडी जर परिपक्व असेल, काडी जर मॅच्युरिटी असेल, तर तुमचं घड हे ऑटोमॅटिक पडतं. हो, म्हणजे जर तुमच्या काड्या जर परिपक्व नसलेल्या किंवा तुमची काडी निमी पिकलेली निमी कमकुवत असेल. कमकुवत आहे, तर त्या टायमाला तुम्हाला जिथं पिकले जिरणार. तिथं तुमचं घड निर्धार जिथं पण त्याला रामाग्रोडक सपोर्टिव्ह कसं करेल? सपोर्ट गरज म्हणलं तर तुम्हाला त्याला सुरुवातीला मी सांगितलं की तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये रोडोके, हो. मग तुमची काडी पिकवायची असेल, स्ट्रॉंग करायची असेल, तर तुम्हाला रेस्ट पिरियड मध्ये हे प्रोडक्ट वापरणे गरजेचं आहे. बरोबर. हा. आता ते झालं सर, पण तरी पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर आमची काडी अर्धी पिकली असेल किंवा पिकली असेल पोटॅश नसेल, तर पिकली आपण R&D बायोसमृद्धीचा वापर करू शकतो. R&D नाही तसं बघायला गेलं तर R&D नाही, तर तुम्ही पोटॅश म्हणजे तुमचं जर घड जिरोनी म्हणून गरजे असतं का, घड चिरतं ते कधी, जर समजा तुम्ही ऑगस्ट मध्ये बाग धरले, ऑगस्ट पर्यंत पावसाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे तुमचा तो कालावधी असतो फ्लॉवरिंग पर्यंत, तो पूर्ण पावसाळ्यात असतो. हो. त्या टायमाला तुमची रोगराई जास्त असते, घड जिराचं प्रमाण जास्त असते. मग पाऊस पडल्यानंतर झाडातलं नत्र वाढतंय, नत्र वाढल्यामुळे घड जिराचं प्रमाण जास्त राहतंय. त्या टायमाला तुम्ही बागेवर तुम्ही वर्ण स्प्रेला रोडोके म्हणजे
तुम्ही पोटॅश वापरू शकता, R&D समृद्धी वापरू शकता. बरोबर. ते प्रोडक्ट जर वापरले तर खालून तुम्ही द्राक्ष स्पेशल रोडोके वापरू शकता. तुम्ही पुन्हा त्या टायमाला तुमचं नत्रचा बॅक्टेरिया न देता फॉस्फरसच्या बॅक्टेरिया आणि पोटॅशच्या बॅक्टेरिया सोडू शकता. बरोबर. तुम्ही खालनं बायोसृष्टी वापरू शकता. बायोसृष्टी वापरल्यामुळे पोटॅश नत आणि वरचं जे झाडातलं नायट्रोजन ते न्यूट्रल करू शकता. मग त्या अवस्थे वापरल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही त्या शेतकऱ्याला घड आपण जिरण्यापासून बाहेर काढू शकतो. म्हणजे एक ह्याच्यातला एक पॉईंट आहे की घड जिरतं तर कधी आणि घड जिरायला कारणीभूत काय आहे, कुठलं वातावरण आहे ते एवढं डिपेंड आहे. आता तुम्ही काय सांगितलं तुम्हाला की घड जिरायचं प्रमाण ऑगस्टमध्ये झालं तर पावसाचं वातावरण झालं तर अतिरिक्त जर तुमच्या झाडातला नायट्रोजन वाढलं तर घड जिरायचं प्रमाण जास्त राहतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाही बरोबर आहे. आता राहुल सरांनी सांगितल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही काडी जर स्ट्रॉंग केली तर हा विषय बरेच जाणार नाही. आता हे तर सांगायचं झालं तर आपण तसं करेन, कारण बरेच लोक असे म्हणजे असं की कुठलं मॉलिक्युल मी तुम्हाला ह्याचं रिझन पाहिजे मग महत्वाचं का जिरला का जिरला ही जर म्हणजे तुम्हाला काडी पक्व नसल्यामुळे जिरला हे महत्वाचं असेल तर मग त्या टायमाला आपण जे बोलले ना ते यूज करू शकतात. बरोबर. जर तुम्ही पहिल्यांदाच तुम्ही जर ते करू शकत नसेल तर तुम्ही पुन्हा घड जिरल्या म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर ते होऊ शकत नाही. हो मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की बाग म्हणजे फळ छाटणी, त्यानंतर डॉर्मॅक्स लावल्यानंतर मोदकचा वापर असेल किंवा खालनं दिलेला डोस असेल, वरून दिलेला डोस असेल, तर मला सांगा सर की एकंदर म्हणजे तुमच्या सगळ्या म्हणण्यात नाही की 10 दिवसाला आपला खालचा डोस येतोय आणि स्प्रे किती दिवसाला सुरुवातीचं स्प्रे स्टेजनुसार राहते. सुरुवातीला तुम्हाला पहिला स्प्रे झाला तर नंतर तुमचं 9व्या दिवसापर्यंत स्प्रे चालतंय पोंगा बाहेर पडला. पुन्हा 7 दिवसांना तुम्ही वर्ण स्प्रे मारू शकता, मोदकचा मारू शकता, स्टीम करून रामायणाचं वापरू. हे 3 प्रोडक्ट वापरले तुमचं घड एक लेवलनं बाहेर पडू शकतात. पुन्हा त्यानंतर तुम्ही समृद्धी R&D मारू शकता. समृद्धी R&Dनं घडाचा स्ट्रोक जास्त राहतोय आणि घाडाला काळुकी मेंटेन राहते आणि घड दिसायला तुम्हाला आकर्षक दिसतात. बरोबर बरोबर. तर काय हरकत नाही मित्रांनो, आता आपण ह्या एपिसोडमध्ये बघितलंय की आपले फळ छाटणी व फळ छाटणीला येणाऱ्या समस्या त्या आपण कशा दूर करू शकतो. तर आता एकंदर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की छाटणी घेताना काडी तयार ठेवा आणि तयार काडी जरी असली तरी चांगली फुटवा व्हावा, चांगला घड निघावा, ह्याच्यासाठी सरांनी सांगितलेल्या औषधाचा आपण त्यामध्ये वापर करू शकतो. आता तुम्ही विचारलं ते आपण बघितलं की अवस्था बघितली की घड जिरामध्ये आपण ते यूज करू वापरू शकतोय. घड जिराला तुम्हाला नायट्रोजनचं आपण तिथं सांगितलं कुठलं प्रोडक्ट, त्या अवस्थेत जर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले तर 100% त्यांचं घड जिरण्यापासून ती बाग वाचू शकते. आता ह्यानंतर जर बघितलं नंतर आपण 12 दिवसानंतर घड बाहेर पडायला चालू झालं तर साधारणतः घड बाहेर पडल्यानंतर बाग सेटिंग व्हायला 30 दिवसाचा कालावधी जातो. त्या अवस्थेत तुमचं आता घड बाहेर पडल्यानंतर त्याचं फ्लावरिंग उमलायचं असतं. बरोबर. फ्लावरिंग उमलायला त्याचा कालावधी जाते. त्या अवस्थेत तुम्ही खालनं 10 दिवसाला पुन्हा बायोसमृद्धी द्राक्ष देऊ शकता, रूट मॅजिक देऊ शकता, मायक्रोन्यूट्रन देऊ शकता. तुमचे बॅक्टेरिया महिन्याला तुम्ही खालून देऊ शकता. वरनं तुम्ही सायझरचा स्प्रे देऊ शकता. रामा सायझर, R&D. रामा सायझरचा काय फायदा होऊ शकतो? रामा सायझरनं काय होतं तुमचं घडचा स्ट्रोक वाढवण्यासाठी म्हणजे घडाला स्ट्रोक देण्यासाठी काम त्याचं म्हणजे एकंदर ऑर्गॅनिक मधला जीए म्हणलं तर चालेल. पाकळ्या लांबवण्यासाठी, घड मोठा करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक मधला जीए म्हणलं तर रामा सायझरचा वापर करू शकतो. किती मिलियन वापर करू शकतो? 2.5 मिलियन लिटरला 2.5 मिलियन 1 लिटर पाण्याला 2.5 ml पर्यंत आपण रामा सायझर वापरू शकतो. बरोबर आहे ना? बरं, आता हे सगळं केलं आपण, ठीक आहे, तर एकंदर ह्यात म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च किती होईल किंवा बाकीचा खर्चाचा आणि ह्या खर्चाचा विषय घेतला तर खर्चाचं बघायला गेलं तर तुम्ही खर्च कमी राहते पण रिझल्ट आउटपुट जास्त राहते. आउटपुट जास्त राहते. म्हणजे आता एवढं वातावरण असं आता बरेच शेतकरी असं आहेत की बाकीचं कुठल्यानं वॉटर सोल्युशन असतात, बायोसमृद्धी द्राक्ष स्पेशल आणि हे मी जे सांगितले घटक वापरून फ्लावरिंग सेटिंग पर्यंत बाग काढू शकतात. म्हणजे एकंदर 60 दिवसापर्यंत तुम्ही हे 10 दिवसाचं शेड्यूल वापरू शकताय. रूट मॅजिक असेल, फॉस्फरिक असेल, रामा मॅक्स असेल, बायोक्रांती असेल, NPK बॅक्टेरिया असतील, द्राक्ष स्पेशल असेल, म्हणजे हे तुम्ही महिन्याला कंपल्सरी दिले तरी दिलंच पाहिजे. आणि हे जर 10 दिवसात द्राक्ष बघायला गेलं तर 4 महिन्याचं पीक आहे, 120 दिवसाचं पीक आहे. बरोबर आहे. आणि हे द्राक्ष पीक हे स्टेजनुसार चालते, दिवसावर चालते. मग त्या अवस्थेत तुम्ही महिन्याला जर तुम्ही NPK बॅक्टेरिया दिल्या, म्हणजे ज्या अवस्थेत जे घटक जे बॅक्टेरिया लागणार ते बॅक्टेरिया जर तुम्ही सोडल्या तर तुमच्या जमिनीचं जे सोडतात ते औषधं किंवा तुम्ही जे टाकलेलं आहे ते उचलून देऊन तुमचं झाड आउटपुट तुम्हाला रिझल्ट फास्ट भेटतात. बरोबर. आणि जरी काय मित्रांनो तुमच्या शंका असतील, कुशंका असतील, काय अडचण असेल तर तुम्ही आमच्या अवश्य हक्कानं रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही हक्कानं कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तिथं तुमच्या प्रश्नाचं निरसन 100% केलं जाईल. दिलेली माहिती तुम्हाला पटते का नाही पटत हे पण सांगा. म्हणजे आमच्यात जरी काय बदल करायचा असेल तर आम्ही करून घेऊ. आमच्याकडनं तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त चांगली माहिती देता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि आम्ही या एपिसोडमध्ये एवढीच तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही जर या औषधाचा वेळेवरती आणि चांगला वापर केला
तर कमी खर्चामध्ये चांगली शेती येईल. वातावरण खराब झाले, पाऊस काळ भरपूर झाला आहे, शेतकऱ्याचं नुकसान भरपूर आहे. अजून जर नुकसान करून घ्यायचं नसेल तर कमी खर्चामध्ये राम ॲग्रोटेकचं नियोजन तुम्ही करू शकता. बरोबर. वापरून बघायला काय अडचण नाही. हा, म्हणजे तुम्हाला तुम्ही- वापरल्यानंतर कळेल त्याचा रिझल्ट कसा आहे. हा, ह्या season मध्ये तुम्ही राम ॲग्रोटेक वापरू शकता. बॅक्टेरिया बघा म्हणा बघा आता राम ॲग्रोटेकनं एक नवीन पाऊल उचललं ते बॅक्टेरियासाठी. हो, हो, म्हणजे NPK जी चा गरज bacteria. गरज जी जमिनीची गरज बघून आपण ते उचललेलं उचललेलं आहे. पावलंय. तर शेतकऱ्यांना मला नाही वाटत की कुठल्या अडचणी येतील किंवा जमिनीला कुठला आपटेकाला म्हणजे तुमचं ह्याचे चुनखडीचं रान असून द्या हो, किंवा हो, करलाचं रान असून द्या जिथं आपटेकला प्रॉब्लेम येतोय बरोबर तिथं बरोबर. हे बॅक्टेरिया त्यांना 100% कसल्याही प्रकारचं रान चांगलं असेल काम तर ह्या करणार. पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुमचं नुकसान चांगलं काम होणार करणार. नाही आणि तुमचं बजेट कमी राहील, उत्पन्न भरपूर राहील. बरोबर. तसं बघायला गेलं तर द्राक्षे जे शेतकरी आहेत ते एनपीकेवर जास्त वाटर सोल्यावर जास्त जोर देतात. बरोबर पण बरोबर. मला वाटत नाही की आता एनपीकडे बघायला गेलं तर खर्चाचं प्रमाण जास्त वाटतं. आता सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला लागतंय 19 लागतंय. बरोबर. आता ज्या शेतकऱ्याच्या मध्ये 19 नंतर त्यांना 12 एक्सेल लागते, 1345 लागते. बरोबर. ह्या 3 ग्रेडला आपण काय देतोय, आपण ती पण सोडू शकतो. पण सोडायला काय अडचण आहे. रामाडेचं 19 आहे, 12 एक्सेल आहे, 1345 पण आहे. 13-40 हा, ज्या शेतकरी आता ज्याच्या शेतकऱ्याला समजा एखादी सवय लागली असेल तर वाटर सोल्याबच्चे ते पण आपल्याकडे ते पण आहे आपल्याकडे. हम्म. ते पण आणि सुरुवाती द्राक्ष स्पेशल पण आहे. द्राक्ष स्पेशल पण आहे. बरं मला सांगा सर, द्राक्ष स्पेशल दिलं तर हे द्यायची गरज आहे का? द्यायची गरज पडत नाही. नाही पडत. नाही पडत. आणि जर ते दिलं तर द्राक्ष स्पेशल मग गरज नाही. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कुठलं कोणतंही बी एक use करू करू शकता. शकता. हा, कुठलं बी एक करू शकता. बरोबर बरोबर. म्हणजे डबल खर्च करायची करायची गरज नाही. आता तुम्हाला मग शेतकऱ्यांना तुम्ही असं वाटायचं की ते पण आणि हे पण करावं 19 लागतं. बी वापरता, 12 एक्सेल बी वापरता, 1345 बी वापरता, तर द्राक्ष 1340 स्पेशलची गरज नाही. गरज नाही. आणि हे सगळं कॅन्सल केलं हा, तर तर मग द्राक्ष द्राक्ष स्पेशल. special सगळ्यात बरं ह्या भारी दोन्हीतलं परवडेबल कुठला शेतकऱ्याला? द्राक्ष स्पेशल द्राक्ष स्पेशल. मित्रांनो तुम्ही अवश्य ह्या वेळेस द्राक्ष स्पेशलचा वापर करा आणि त्याचा खात्रीशीर रिझल्ट खात्रीशीर रिझल्ट. बरोबर ना? खात्री रिझल्ट म्हणजे बघायला तुम्हाला गेलं तर जे बाग असतात तुम्हाला सोडल्यानंतर जास्त थोडं कालावधी लागतं. हे सोडल्यानंतर तुम्हाला 24 तास रिझल्ट होतोय. बरोबर बरोबर. तर राहुल सर एकदम छान कारण द्राक्ष पद्धतीने- बघायला गेलं तर वेलवर्गीय पीक आहे. हो. आपटेक क्षमता जास्त असते आणि Fast result दाखवते. फास्ट रिझल्ट दाखवणे कारण कमी कालावधीतलं पीक आहे. बरोबर बरोबर. फळमध्ये बघायला गेलं तर 4 महिन्यात पीक अतिशय आहे. उत्कृष्ट राहुल सरांनी माहिती दिली मित्रांनो. आणि हे आमचं जे चाललंय जरी ह्यात काय चुकलं वाकलं असेल तर तुम्ही समजून घ्या. आम्ही आमच्यात पण सुधारणा करत जाऊ आणि तुमची जर काही शंका कुशंका असेल तरी सांगत चला. असंच करत आपण पुढचा एपिसोड घेणार आहे मित्रांनो. सांगण्याचं कारण म्हणायला गेलं तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण दिवसावर सांगितलेलं आहे. आता बऱ्याच जणांना शेतकऱ्याला जर पर्सनली काय विचारायचं असेल की बाबा माझं ह्याला अवस्था असेल तर ते बरोबर. कमेंट करू शकतात की त्या विचारू शकता. कमेंटमध्ये आपण त्याला सांगू शकतो की ह्या अवस्थेमध्ये तुम्ही हे वापरा. बरोबर. आता आपण सांगताना सांगितले तसे आपण डिटेलमध्ये सांगितलेले आहे. सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघितलं, आपण पोंग्यापासून सांगितलं, पोंग्यात काय द्यायला पाहिजे ते हो, सांगितलं, हो, आपण हो. पोंग्यात कुठलं रोग येतात, काय करतात, घड कसं बाहेर पडते ते सांगितले. बरोबर. घड जिरायला काय कारणीभूत आहे, वातावरण कुठलं काय, कसं नायट्रोजन वाढलं घर जिरतंय, काय कारणामुळे घर जिरतात हे पण सांगितलं आपण. बरोबर. त्या अवस्थेत आपण कुठले त्याची काळजी कशी घ्यायची पण ती पण डिटेल सांगितली. जरी हे सांगताना जर काही समजा चूकभूल झाली असेल झाली किंवा- म्हणजे काय समजलं जर नसेल तर तुम्ही परत विचारू शकता म्हणजे तुम्ही. कुठलं प्रोडक्ट आता रोडोके हो. रोडोके आता बऱ्याच शेतकऱ्यांना रोडोके म्हणजे माहित माहीतच नाही. नाही, हा. हा. रोडोके बघायला गेलं तर तुमचा ऑर्गॅनिक पोटॅश आहे. म्हणजे बघायला गेलं तर रोडोके मारल्यानंतर तुमच्या झाडातला नत्र करून फास्टमध्ये पोटॅश लेवल वाढायचं असेल तर रोडोके यूज करू शकता. हे तुम्हाला जर प्रोडक्ट विषयी कुठली शंका असेल असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू बिनधास्त शकता किंवा विचारू कस्टमर शकता. केअरला कॉल करून तुम्ही त्याची आणि माहिती आमचा घेऊ हा शकता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला अवश्य अवश्य, कळवा. हा. एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय राम ॲग्रोटेक.